नमः। हरिः ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेंकटाद्रि समं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चनः। वेंकटेशो स्मरो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेनसं। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतम्। शुक्लाम्भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वविघ्नप्रशमनं सर्वसिद्धिकरं परं सर्वजीवः प्रणेतारं वन्दे विजयदं हरिं। लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तप्रवरो ह्यः श्रीमदानन्दतीर्थाख्यो गुरुस्तञ्च नमाम्यहम्। यो विप्रलम्बविपरीतमतिप्रभूतान् वादानिरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादं सर्वेश्वरो हरिरितिः प्रतिपादकन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्य अहं नमामि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथाः। सृष्टिस्थित्यपेह निहितदृशतमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषशत्रात्मकस्य विष्णोर्व्यस्ता समस्ता सकलगुणनिधि सर्वदोषपेतः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम्। जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रन्थमुदीरये। ब्रह्मान्ता गुरुवः साक्षादिष्टं दैवं श्रियः पतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम. ಭಾರತೀಶ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣಾಂತರ್ಗತ ಕುಂಭಾಪುರ ದೇಶದಲ್ಲಿ ತಸಲೋ ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ವೆಂಕಟೇಶ ಅಭಿನ್ನ ಶ್ರೀ गोपालकृष्ण देवाक नतमस्तक कोरंगेनो आमगेले गोकर्णमठाचे संस्थानाचे सर्व मलगडे स्वाम्याले वृंदावनाक नतमस्तक जावंगेनो आमगेले विद्या मान्य तीर्थ स्वामी जावन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जावंगेनो हे अधिक मासाचे विशेष पर्वकालारी परमात्माले दिव्य कथन भागवताचे महापुराणाचे आम्ही सर्वान करका म्हणलें श्रवण करका म्हणलें उत्सुकतेन विशेष रितीन हे ज्ञानयज्ञ कार्याक आजी पुनरपी जावंक प्रारंभ करता। आयल तसले सद्भाविक सद्भजक विशेष रितीन परमात्माले लीलामृताचे श्रवण करका म्हणलें आयल तसले सद्भाविकाक विशेष रितीन धन्यवाद। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वान चतुर्थ स्कंदाचे प्रारंभाच्यान विशेष रितीन एक मनुले वंशाचे विशेष रितीन पळयलें कशे रितीन परमात्माले सृष्टीले संबंधित जावंक न्हू विशेष रितीन आमी पळयले नंतर कशे रितीन दक्ष प्रजापतीन रुद्रदेवाक अवहेळने रितीन तिरस्कारान भावनेन एक तुच्छीकरण कोरंगेनो कशे रितीन
निंदा केल्ली ही सर्व ही वृत्तांत आम्ही पळयले. तशीची ध्रुव महाराजाले उत्तानपादाले वंशाचे चरित्र सुद्धा मी कालच्या दिवसांत पळयले. कशे रितीनं आपणेले बापसूले अनेक बायलीनं सुरुचीन सांगितलं तसले उतराक केवल बापसूले पायार तुवे बस का तर जाल्यार पुनरपी जावंगे न्हू देवा लागी प्रार्थना कर तपाक वच ताजे नंतर आपणेल पोटांत जन्माक येवन तुवें तुगेले बापसूल पायार बसयाक योग्यता घडोसून घेता म्हणले उतरारी अत्यंत गदगदीत जावंगे न्हू आपणेले आवसूले गेले तेन्ना आवसून सांगेले विशेष रितीनं उपदेश करूंगे न्हू उपदेशाचे मुखांतर कशे रितीनं ब्रह्मदेवानं सुद्धा तप आचरण करूंगे न्हू परमात्माले अनुग्रह पात्रत्व जावंगे न्हू कशे रितीनं ब्रह्मपदवी धारण केल्या की तशी रितीनं तुका तरेनं एक पदवी परमात्माले दिव्य अनुग्रहानाची मेळटले ताजी सदवकाश तूं करून घे म्हणलें उतराचे अमृत उपदेशान परमात्मा लागी भक्ती करच्याक प्रारंभ केलो. तदनंतर नारद मुनीन सांगिल्लें तसलें उपदेशामृत आयकून वासुदेव द्वादशाक्षरा मंत्राचे उपदेशान परमात्माले भक्ती कशे रितीन करच्या जाता म्हणलें तदेकाग्र चित्तान ते चरडान केलेले तसलें तपशक्ती प्रभावान कशे रितीन परमात्माक स्तुती केले परमात्माले वर्णातीत जावन ताणें कशे रितीन भक्ती केले ते सर्व ही कालच्या दिवसाक आमी पळयल्लें आसा. आजी विशेष रितीनं ध्रुवाले चुरडुवाले वृत्तांत तदनंतर तेगेले विशेष रितीनं एक कशे रितीनं तेगेले वंश चोलून आयले ते वंशांत आयले तसलें अंग म्हणले राजाले चरित्र सविस्तार देवांगे न्हू पळोवया. तेगेले वंशांत आयले तसलें अंग म्हणले राजाले चरित्र मृत्यूले म्हणले तसलो नामाभिधान देवंगे नाशिल्लो तसलो राक्षसाले सुपुत्री देव नाशिल्ले सुनीती हे अंगद राजाले विशेष रितीनं विवाहीक कार्य घडता हे देवचे पयले अश्वमेध याग ताणें केलेली उरता. पूर्वांत ताणें याग केले संदर्भारी हवीरभाग घेवच्याक देवानुदेवत येत आशिल्ले जाल्यार हे अंगराजान अश्वमेध याग केले संदर्भारी कसनेची ब्राह्मणान सांगिल्लें तसलें मंत्रा कुरो ना ते संदर्भार हवीरभाग घेवच्याक आयिल्ले तसले देवानुदेवते सुदाची आयिल्ले नाके कसन एक चिंताक्रांत वातावरण पळयाची. अंग राज सांगता ब्राह्मणा तुम्ही सर्व लोकांक हे आपयल्ले आसा जाल्यारीचे कोणीचे हवीरभाग घेवच्याक कसल्याक बदल आयिल्ले ना तुम्ही समाचे हे वेदमंत्र की ना मंत्राचो उच्चारण सर्व समंजस जावंगे केले नवे म्हणगे न्हू पुनरपी जावंगे न्हू. अंग महाराजू विचारतके तेन्ना ब्राह्मण सांगता की म्हळ्यार आमी वेवस्थीत जावंगे न्हू आमगेले परिशुद्ध मनान हवीरभागू आमी मंत्राक उच्चारण करूंगे न्हू विशेष रितीनं तांकां दिलेले आसा जाल्यार तांणी आयिल्ले ना म्हणले कसले बदल आपणाक कळतं ना म्हणले उद्देश्यो ते आयिल्ले तसले रथवीक ब्राह्मण ते राजा सांगताची ताजेन राजा अत्यंत चिंताक्रांत जावंगे न्हू एक खिन्नता मनान विचार करता की म्हळ्यार हे कसन एक प्रारब्धवशात आपणेले एक अश्वमेध याग करचे संदर्भारी असल रितीन एक दुर्घटना घडत आस म्हळ्यार कसन एक अचातुरी आपणाले निमित्त जाल्यावे अशें म्हणले एक उद्देश्यान विशेष रितीन एक दैवज्ञा कडेन वचून ज्योतिश्या कडेन वचून आपण एक विशेष रितीन तुमी मार्गदर्शन करका आपणेन खंय चुकला कसन एक संदर्भारी प्रारब्धवशात आपणाले कर्मानुसार ही रितीन घटन घडच्याक पावली म्हणले एक चिंताक्रांत जावंगे न्हू ते दैवज्ञा कडेन वता तेन्ना तांणी विशेष रितीन ज्ञानान राजा तुवें कसनेची मागची जन्मांत केलेली तसले पाप ना आमी पळयले प्रकार जाल्यार हे जन्मांत तूं कसनेच केलेली पाप ना जाल्यारची पूर्व जन्मांत तुवें एक चरडाक संहार केलेलो आसा ताजे निमित्तान तुका चरडू जल्नाची
तद्निमित्तान तुवें पुत्रकामेश्टी याग कर तुका चेडूं देताची अशें म्हणलें उद्देश्य ताका प्रस्तूत करताची दैवज्ञान सांगिल्लें तसलें उत्तर ग्राह्य करून न्हू अंगराजा विशेष रितीन आपूण एक पुत्राचे आकांक्षी जावंक न्हू मन भरीत जावंक न्हू मुखारसून आपणाक योग्य पुत्रकामेश्टी याग केल्ले तसल संदर्भार एक संतान सत्संतान प्राप्त जातलें म्हणलें भावनातीत जावंक न्हू ताणें शुद्ध विचारान केलें आनीची पुत्रकामेश्टी यागाक विशेष रितीन ताणें तेगेले आराधना करूंक न्हू हविर्भागो परमात्माले अर्पण करूंक न्हू यज्ञ नारायणा कडच्यान विशेष रितीन हविर्भागो अमृत म्हणटा तसले अमृतत्वाचे पायस ताणें स्वीकार केले नंतर ते पायसाचे सुमधुराक अंग महाराजू अत्यंत प्रसन्नीकरण देवंक न्हू ताजेचे सुगंध आग्रहण करका म्हणटा तसले एक अत्यंत उत्सुकते भावनेन ते पायसाचे आग्रहण ताणें केलें की आनी कोरंगेनो सुवासन भरीत आसा आनीची रस भरीत जालें तसलें परमात्माले अंशभूत जालें तसलें आपणाक योग्य सत्संतान दितलें म्हणलें एक भावना दवरून न्हू सुनीतीक ताण दिलें की पळयाच कसं न्ही परमात्मान यज्ञाच्यान शेष आयिल्लें तसलें एक पुत्रकामेश्टी यागाचे संदर्भारी विशेष रितीन पायस दिले ते पायस ताणें स्वीकार करूंक न्हू आपणाल्या बायलीक दिवचे संदर्भारी ताणें आग्रहण घेतिल्लें मात्र आनीची बायलीक दिलें पळया होची पायसू पुत्रकामेश्टी याग तेन्ना फाटी संदर्भ मुखावयल संदर्भारी दशरथ महाराजान सुद्दां करूंक न्हू कौसल्याक तागेले तिनी बायलांक ताणें दिलेलें आसा तद्निमित्तान कसल एक संतान आयलें मुखारसून आमकां कळटा जाल्यारीची संस्कारात द्विज उच्चते एके संस्कार आमकां कशे रितीन मेळटा त्या रितीन आमी ब्राह्मणत्व घेवच्याक पावता गे आमकां मेळिल्लो संस्कार तेगेले अंग महाराजाले बायल जावन आशिल्ले सुनीतीक मेळिल्लो तसलो संस्कार मृत्यूलो नामाभिधान आशिल्लो तसलो राक्षसीय प्रवृत्ती संस्कार पळया ताका लागूनच आमगेले म्हालगडे आमकां सांगता आशिल्ले की म्हळ्यार प्रतिनित्य संध्यावंदन कराच गायत्री जप कराच तपानुष्ठान कराच बायलांक सांगिल्लें तसलें एक सद्धर्माचरण की गृहस्थ जिवनांत सांगिल्लें तसलें एक विशेष रितीन परमात्मालें संपादन करून घेवच्याक अनुग्रह संपादन करून घेवच्याक विशेष रितीन सांगिल्लें तसलें देवता स्तोत्र की तुळसी आराधन की कसं एक सांगिल्लें तसलें सत्कर्तव्य आमी करका के हें करनाशिल्ल प्रभावानुर तिगेले मनांतू ना रक्तांतू असुरी प्रभाव आशिल्ल्या निमित्तान तीन घेतिल्लें तसलें पायसाक विशेष रितीन मंत्राराधितान विशेष तिका सत्संतान दिलें जाल्यारीची तो येता आसतनाची दुश्ट प्रवृत्ती घेवन विशेष रितीन बालक जन्माक येता आपणाले आज्जो म्हळ्यार आवसूलो बापयक एक विशेष रितीन ताळमेळ कशे रितीन जाता की ते रितीन तो जन्माक आयलो मृत्यूलो अपरावतार असो कोरंगेनो वेन जन्माक येता ताका वेन म्हणून नामाभिधान करताची जाल्यारीची हें सर्व वृत्तांत पळोवन अंग महाराजाक मस्त रितीन खिन्नता भाव व्यक्त जातकें कित्याक की म्हळ्यार आपूण स्वता परमात्माक अनुग्रहीत करून घेवन अश्वमेध याग करता म्हणून भायर सरिल्लो जालें ना तत्संदर्भारी विशेष रितीन आपणालें दैवज्ञान सांगिल्लें तशें आपूण पुत्रकामेश्टी याग करून घेवन परमात्माक प्रसन्नीकरण करून घेवन ते अमृतत्व पायसाचे आपूण बायलीक पिबत केल्लें जाल्यार असल रितीन आपणाक संतान जेलिल्लें न्हय कसन एक जन्मांत हांव आनी कसन पाप केलें हांवें ना कसन एक दुर्दष्टवशात आपणाले एक संदर्भारी अशे रितीन परमात्मा परीक्षा घेता आसा म्हणलें एक भावनातीत जावंक न्हू अत्यंत विमुख दत्के राज्याभार करच्याक जाल्यार आपूण वैराग्याच्यान आपणालें आस्थान सोडून आपूण वना वचून तप आचरण करता आनी परमात्मा लागीं सायुज्य घेता म्हणून सांगून तें बायलीक चेडवाक सर्वांक सोडून तो गेले की पळयात कसन एक चल्ल्याले दुश्ट प्रवृत्तीन चल्ल्यान जन्मा येवका तर जाल्यार एक दुश्ट स्वभावान जन्मा येवन विशेष रितीन आपणालें आवसूले धर्माचुरो आवसून केले तसले असुरी प्रवृत्तीचे विशेष रितीन प्रभावित जावंक न्हू प्राणी हिंस करचे कितें एक बिल्लू बाण घेवन वना वचून
अत्यंत वन्यजीवीक सुद्दाचे हिंस करचे लागतके. क्षत्रिय धर्माप्रमाणे रेचे मृगईक वचका हे सर्वसन्नद्धचे. मृगई वतना तर जाल्यार तो क्षत्रियो न्हय. जाल्यार रेचे क्षत्रियाक वरकीचे थोडे नियम बंधन म्हणले एक स्थितिगती आसाच. कसले की म्हणारे आपणाले प्रजाक हिंस करचे तसले मृग ना आपणाले प्रजाक मस्त रितीन वेदनातीत जावंगेनो हिंसी करता आसले मृगाक मात्र हिंस करका म्हणलें एक क्षत्रिय धर्म आसा. ते सुद्दाची सोडून अत्यंत संकुचित भावनेनुरो ना जाल्यार असूये भावनेनुरो ना राक्षसी गुणप्रवृत्तीनुरो तो वना वचून विशेष रितीन अत्यंत सुखजीवीक सुद्दाची हिंसी करच्या प्रारंभ करतके आनी ते हिंसेन तृप्त जावंगेनो सुखान उरतके. असले वेनाल स्वभाव बापूसो हे चरडाले एक स्वभावान उरो ना जाल्यार बायलीन केले तसले स्वभावा ना बायलीन दिलेले तसले संस्कार स्वभावान विमुख जावंगेनो सर्व संग परित्यागी करूंगेनो विरक्त जावंगेनो वैराग्य भावनारे वना वचून परमात्माले सदृश घेता. पळया एक घरांत तूं यजमानान ना तर जाल्यार कसन एक रितीन अवस्था ते घरांत घडतकी तसलो एक अवस्था प्रारब्ध कर्म ते अंग महाराजाले विशेष रितीन म्हालगडे चोलंगले तसले ध्रुवाले विशेष रितीन उत्तान पादाले वंशाचे एक सिंहासन राजनाशीची अत्यंत शांत वातावरणेन एक बिको म्हणत आशिल्ले की ते प्रदेश राजनाशीची कांतीहीन जावंगेनो राजलक्ष्मी सुद्दाची ते राज्याच्यान विमुख देवचे लागतके. तसले एक प्रसंगवशात दुर्घटना दुर्संदर्भ हे एक अंग महाराजाले सतप्रजेक भयभीत जाताचके. ते गांवांत तूं राज्य परिपालना विशेष रितीन ना तर जाल्यार ते प्रजाक शोभा अत्यंत दुःख देवंगेन वतके वातावरणारे. कित्याक म्हळ्यार एक राज तरेन ते प्रजाचे पालना तरेन व्यवस्थीत रितीन समया प्रमाणे करना तर जाल्यार विशेष रितीन ते गांवांत तूं एक बरगाल के ना तर जाल्यार एक असंकोच भावन के ना तर जाल्यार हे चोराले हावळे ते गांवांत तूं सूर देवच्याक काल प्रवर्तित कसन एक नियम घाल्ल्यास की तो नियम अल्लोल कल्लोल जावंगेनो अत्यंत असंबद्ध सगळेची व्यवहारू विचारू मनोकामना कसने परिपूर्ण जायनाशीची चलच्याक लागले के जाल्यारीची तो वेणू त्या गेले प्रवृत्ती मात्र सोडना के जाल्यारीची थंचे ऋषी मुनी सर्व लोक भृगू कडेन वताची आनीची हे राजा आपणाले आस्थानांतना स्वतः वैराग्य घेवन विरक्त भावनेन वना गेल्ले आसा आनी मुखार सुन हे कशें चलचें आनी आमकां तुमी मार्गदर्शन दिवका म्हणून समस्त मंत्रिमंडल समस्त राजाले आस्थानाचे सर्व ही ऋषीवर्या कडेन विनंती करताची. उपद्रव आनिकाची चड जाता आसा म्हणून कसनेच एक प्रसंगवशात कसने करच्याक जायना. चल्ल्याल स्वभाव दुर्बुद्धीची दुर्विचारूची कसने करच्याक जायना जाल्यार आपणाल बापसून नंतर तोची उत्तराधिकारी म्हणून सुणून घेता म्हणले ऋषी वचनानुसार ताकाची योग्य रितीन संस्कारो उपदेशो ते समय योचित संदर्भारी आमी ताका दिवन विशेष रितीन ताका राज्य परिपालनेचो कर्तव्यो आमी ताका घडोवया म्हणले विचारू सर्व ऋषीवर्य इत्यादी मंत्रिमंडळ घेवन ताका व्यवस्थित ते राज्याचे परिपालन करचे तरी राजा सम्राट म्हणून घेवन ताका घोशण करताची. जाल्यारीची ताण आयिल्ले नंतर थंय कसन एक चोरी जाता आशिल्ली की आनी कसन जाता आशिल्लें ते तात्कालिक जावं घेवन बंद जालें. एक राजा म्हणले एक भयभीत रितीन वातावरणान प्रजा अभिवृद्धी देवच्याक कारणीभूत जालें जाल्यार तेगेले इतले रितीन ताणें हीन स्वभावान हीन कर्तव्यान प्रजाक विमुख देवचे तशी केली की म्हळ्यार ते गांवांत तेगेले राज्याळविके देवचे तसले संदर्भारी कोणीची प्रतिनित्य देवाली पूजा करच्याक ना. आपणाले राजाज्ञा निषेध करका म्हणले एक शासन ते संदर्भारी प्रवर्तित जावंक न्हू तो वेन करता
आनीची कसनेचे यज्ञ यागादी परमात्माले उद्दिश्य जावंक गेनो तुम्ही करच्या ना म्हणून गेनो हो विशेष रितीनं सांगता. ताका भृगू इत्यादी ऋषी भयभीत जावंक गेनो कशे रितीन आमी देवपूजा इत्यादी करणं शिवच्या जाता. कित्याक की मारे देव असल्यार मात्र मनुष्या निमित्त देव नाही. आजकाल कशें लागता की मारे आमी आपूण आपण्या निमित्त म्हणलें एक स्वार्थ भावना आपण्याला घेता. कित्याक की म्हळ्यार हाका कारण कसं की म्हळ्यार देव उलयना म्हणलो हो दृश्टांत. देव तरेन उलयता आशिल्लो तर जाल्यार देव तरेन आमी दिलेलो तसलो आहार नैवेद्य स्विकार करता तर जाल्यार तागेले मुखार राबून उलोवच्याक आमकां धैर्य पावत आशिल्लें की ना की तसले एक संदर्भ आजकाल वातावरणांत विशेष रितीन घडता. कित्याक की म्हळ्यार आमी सार्वभौम ते वेनाल प्रवृत्ती पळयाच कसन एक असंबद्ध जावंक येना. देवाल पूज करच्या ना की तुम्ही कसनय करका जाल्यार आपणाक विचारका की म्हणलें तसलें अशुद्ध वाद ताणी करका तर जाल्यार कितले रितीन तागेले मनांत असुरी प्रभाव आशिल्लो म्हणलें विचार आमी आजकाल करका पडटा. कित्याक की मारे मस्त विशयांत आजकाल वर्तमानांत सुद्दाचे असलो वेनाल तसले प्रसंग वशात मनुष्या थोडे स्वभाव सुदासके. कित्याक की म्हळ्यार आपूण म्हणलें एक स्वार्थ मनांत कित्याक की म्हळ्यार हांव स्वार्थ आपण्या निमित्त कार्य आपूण हें चलयशितलो आपण्या निमित्त जातलो हें अभिवृद्धी करच्याक हांव कारण आपण्या निमित्त अभिवृद्धी जाल्लें म्हणलें भावना केन्ना मनशा कडेन उरतकी तेन्ना देवालो अस्तित्व ते जाग्यार उरना की. देव केन्ना सार्वभौम म्हूण आमी मानता की ते संदर्भार देवाल अस्तित्व ते जाग्यार उरतकी. कित्याक की मारी आजकाल हें असलें वेन तसलें एक मनस्थित भावना आशिल्ले तसलें लोकां निमित्त कांय एक संदर्भार पृथ्वीचें अस्तित्व मागशी मुखारी घडच्या पुरो जाल्यार ताका म्हणलें एक कसन तेगेले वेगाक परिभ्रमण करचें ना. वेग संहार करच्याक एकलो येवनू येता म्हणलें दृश्टांत ते इतरे ऋषीवर्यान घेतले. हागेलो अन्यायो अनाचारो असंस्कार तसले एक शासना मस्त रितीन देता गेलें हें असंबद्ध जावंक आसा. हें केन्नाही चलचें ना देवाल विशयांत. देवाल निमित्त आमी आसा सोडल्यार आमगेले निमित्त देव न्हय. कित्याक की मारे देवाक आमी भिवका सोडल्यार आमकां देव भिना. अशें निमित्तान परमात्मालें दिव्य सदृशमय पूजा आराधना हें केन्नाही बंद देवच्याक पावच्या ना म्हणलें उद्देश्यान भृगू आदी इत्यादी ऋषीवर्यान ताका वेवस्थीत रितीन संस्कार सांगून ताका म्हणलें तसलें योग्य उपदेशामृत करून पळोवया. तेन्ना पुणी तो जागृता भावान घेतल की पळोवया. तेन्ना तरीन सुद्दां तो जागृता भावान घेना तर जाल्यार ताका म्हणलें तसलें योग्य एक शापग्रस्त दिवंक न्हू मुखा वयले दिवस पळयल्यार जालें म्हणलें एक भावनेन ते राजाक विशेष रितीन लोकांना यज्ञ यागादी करका ते सौकर्य तूं करका प्रजा निमित्तानाचे तुगेले धनभांडारो वृद्धी देता ताजे निमित्त प्रजान करचे तल्ले सर्व संस्कारानुर प्रजाभिवृद्धी संस्कारानुर ना प्रजाच लोकांक तुगेले करचे तसले सत्कर्मान ताजेचे सव्वेचो एक अंशो भागो तुका येता. तदनिमित्तान तुवें भाग्यवंत जाता. तदनिमित्तान तूं करका म्हूण सांगून सांगता. जाल्यार तो वेनो इतले रितीन सांगता की म्हळ्यार पळयात कसन एक भावन उरता. तो यज्ञ पुरुश कोण ताका कसन बायल आसा ना ताका कसन भक्ती आसा तो खंय विटपुरुश उरता थंय खंय प्रत्यक्ष देवत येवंक न्हू यज्ञान तो हविर्भाग स्विकार करता. खंय यज्ञ पुरुशाल देह खंय विष्णू ब्रह्मा रुद्र इत्यादी देवते खंय आसाचे खंय पूज करका म्हूण सांगिल्लें आसा. यज्ञान तूं कित्याक अर्पण करका यज्ञ करनाशी तुमी करा न्ही. तशें देखून तुमी तें अप्रत्यक्ष स्वरुपारी आशिल्लें तसलें देवानुदेवतेक पूज करचे किंतचे स्वता म्हगेलो अंतर्यामी देवते जावंक न्हू हांव आसा अशे निमित्तान तुमी म्हाकाची पूज कराची म्हणलें उद्दिश्य हो सांगतके. कितले रितीन तेगेलें एक भावन उरच्या पुरो पळयाच. म्हळ्यार आपूण म्हणलें केन्ना स्वार्थ भावना केन्ना मनशार जागृतातीत जाता की ते संदर्भार हें वेन प्रवर्तीत जालें तसलें लोकांलें मन वेनाल तशी जातकें.
तद्निमित्तानं हागेले हे अयोग्य म्हणत असलो व्यक्तीक हे जगारी नाजाल्यार हे स्थानार्थान उरच्या ना तद्निमित्तानं हे स्थानार्थान आशिल्ल्या निमित्तानं सर्व ही तेगेले अनुकरण करताची तत्काल ताका तुम्ही हत्ती करका म्हणलें वचन हे भृगू इत्यादी ऋषी आनीची विशेष रितीनं लोक ताका हुंकार घालून तागेले संहार कोरगिनो आपणाले आश्रमाक वताची म्हणून गेल्लो संदर्भ येता जाल्यार हिची पळयाच आवय कितलेच रितीनं आपणाले चरडान केलेली तसले सर्व ही कृत्यो अक्षम्य असल्या सुद्दाची तिका अपराध भावनेन ताण केलेली तसले सम म्हणले एक वृत्ती नाजाल्यार व्यवहारू नातर जाल्यार उद्योगू हे एक रितीन ताण करचे समंजस म्हणले अभिप्राय दितले म्हळ्यार मात्र ती आवयके ते सुनीतीन सुद्धा तशी सांगले दुःख पडत मस्त रितीन दुःख पावल के विद्या सामर्थ्याच्यान आपणाले चरडाले देह रक्षण करत आशिल के तिगेल किसकी एक शिक्षणान असुरी एक सामर्थ्यान विशेष रितीन एक करत आशिले तशीची सर्व ऋषी आपणाले राजाक संहार करून घेवन तांगेले आश्रमाक गेले जाल्यार हिची मुखार सुनू एक चर्च लोकाले हावळी मस्त रितीन समूह समूह जावंक आयले लोकांक हिंस देवच्या ना अंगराजाले वंश निर्वंश जावंक वच्च्या ना म्हणले एक अभिप्रायाक ते सर्व राज्याचे ऋषीवृंद गुरुवृंद येवंक येनो ते वेनाले राज्याचे राजाले देह अंत आशिल्ले जंग घेवन ते मथन करून घेवन थंयच्यान एक मथन केल्ले निमित्तान थंयच्यान एक पुरुषाकृती प्रादुर्भाव जाली अत्यंत सान रितीन अत्यंत शालिग्रामात असले स्वभाव वर्णाच्यान विशेष रितीन तो आयलो ते ऋषीवर्यान मथन केलेल्या संदर्भारी प्रादुर्भाव दिले तसले व्यक्तीक मस्त रितीन भयभीत रितीन आयिल्ल्या निमित्तान ताका निषिध म्हणून बस म्हणले उद्गार केल्ल्या निमित्तान तो निषाद म्हणले जातीक देवनू आपणाले बापसूले एक संस्काराचे कशे रितीन हिंस करून घेनो कशे रितीन एक पशु हिंसकी पक्षी हिंसकी करून घेनो एक बेड म्हणत तसले जातीचे प्रवर्तक जावंक घेनो जन्माक आयलो ताजे नंतर ते वेनाले दोनीची हात घेवन परतून आनी वापस मथन केले ते संदर्भारी पृथु चक्रवर्ती प्रादुर्भाव दिलो पृथु चक्रवर्तीले प्रादुर्भाव दिले नंतर तेगेले बायल अर्ची देवी पुनरपी तेची हंतू जन्माक आयले तेची हाताच्यान तद्निमित्तान ब्रह्मदेव येवन पृथु महाराजाले विशेष रितीन हस्तरेखा पळोवन आनीची तुगेले हस्तांतुरो ना तुगेले अंशभूत जावंक न्हू परमात्मालेची प्रादुर्भाव दिल्ली आसा साक्षात विष्णू परमात्मू तुगेले अंशभूतान तूं आयिल्लो आसा आनी अर्ची देवीले हातान तूं साक्षात लक्ष्मी देवीची प्रादुर्भाव दिल्ले आसा अशें म्हणून सांगून ताका विशेष रितीन अनुग्रह करून घेवन विशेष रितीन आयुधादी आभरण तांकां अर्पण करून घेवन भगवंताले विशेष रितीन अजगव म्हणले एक बाण दिवंक घेवन ताका विशेष रितीन तांणी प्रेरीत जावंक घेवन सूत मागध बंधी पृथुराजाले स्तोत्र करच्याक उद्युक्त जाताची पळयाच कसन एक विशेष संगम कसन एक तेन्ना संदर्भार सुद्दाची वैज्ञानीक जावंक आमी कितले रितीन मुखार आशिल्ले म्हणले एक संदर्भ आमगेले ऋषीमुनी आदीन कोण दवरलेले आसा ताका केवल परमात्माले अनुग्रह मात्र साक्षीभूत जावंक आसा तेन्नाचे खंय टॅक्नॉलॉजी खंय आशिल्ले आनी आतांची टॅक्नॉलॉजी म्हणटाची आमीची सार्वभौम म्हणून घेवन जाल्यार आमी धन्य पावगा की म्हळ्यार परमात्मान दिल्ले तसले ज्ञानान आमगेले ज्ञान म्हणलें एक प्रभावान भक्ती दवर निमित्तान आमी करच्याक पाविल तसले वृत्ती निमित्तान उरो परमात्माले अनुग्रहा निमित्तान उरो ताण दिल्ले तसले ज्ञानाचे सदवकाशू सद्विनियोगू सदुपयोगू करून घेतिल्ले निमित्तान पृथुराजाले जन्म घडिल्ले तद्निमित्तान पृथुराजाक विशेष रितीन महिमान्वित स्तोत्र पठण करून घेवन पृथुराजाले अंतर्यामी दिल्ले तसले परमात्माक स्तोत्र पठण करून घेवन तद्निमित्तान पृथुराजो संतुष्ट जावंक घेवन ते सर्व लोकांक विशेष रितीन एक
दान की दक्षिण की विशेष रितीनं सन्मान करून घेनो यथोचित करून घेनो ताणे सत्कार केल्लो. आपणाले बापूस दिल तसलो वेना निमित्तानं सर्व प्रजाचे शोभ दिल्ले आसा. सर्व प्रजा अनेक रितीनं हिंस दिल्ले आसाची. अनेक पृथ्वी भूमंडल मस्त रितीनं आपत्कालार आसा. अशें म्हणल्या निमित्तानं आमकां रक्षण करपाक खावच्याक आहार ना म्हणल्या संदर्भारी हे भूदेवी लागीं विशेष रितीनं तुवें मोज केलेले आसा म्हणलें अनुग्रहानं तुका आपूण शिक्षा दिता म्हणून आपणाले बिल्लू बाणू धरून घेतिल्ले निमित्तानं भूदेवीकची निग्रह करचे गेले तसलो पृथुराजू विशेष रितीनं ते संदर्भारी भूदेवी चिंताक्रांत भयग्रस्त जावंक न्हू गोरुपारी धारण करून न्हू प्रथु महाराजा कडेन आयलें आनी आपणाक रक्षण करतले कोणी नाची तुवें आपणाक रक्षण करका तुगेले निमित्तानाची आपणाक रक्षण जावका तद निमित्तानं तूं कसल्याक आपणाक हिंसी करच्याक वता आसा म्हूण विचारता. तद निमित्तानं सविस्तार वृत्तांत सांगता आपणाक कसन करका आनी आपूण कितले जाल्यार सुद्दाची एक बायल मनीस आसा आपणाक तुवें समाधान चित्तानं सावकाश रितीनं आपणाक आज्ञा कर आज्ञान कसन जावका ते आपूण करता म्हूण सांगता. यज्ञान तूं आहुती स्विकार करच्याक धान्य ना यज्ञान तूं आहुती घालच्याक धन ना तर यज्ञाचे कार्य करच्याक धन ना आनी आपणाक खावच्याक सुद्दाची तण ना म्हणले एक सविस्तार वृत्तांत सांगता आसा. तेन्ना पृथु चक्रवर्ती सांगता तूं दारलो बायलो आपणाक गोतना आपणाक प्रजेक द्रोह करचे पळयल्यार आपणाक सहन जायना. तद निमित्तानं हे कपटाच्या नाशिल्ले तसले गोरूप धारण केले तसले तुका आपूण चूर चूर करून न्हू विशेष रितीनं छेदन करता आपणाले प्रजाक तृप्ती करता आपणाले योग्य सामर्थ्यानं आपूण प्रजा सृश्टी करता म्हणून न्हू पृथु महाराज सांगता. तेन्ना विशेष रितीनं पृथु महाराजाले गर्जनेक सामान्य दिले तसले हें हागेलें उत्तर न्ही साक्षात परमात्मालेची उत्तर म्हणून न्हू नतमस्तक जावंक न्हू विशेष रितीनं आपणाकची परमात्मानं वराह रुपारी कशे रितीनं धारण करून हे पृथ्वीचे रक्षण केले की ते संदर्भारी आपणाक तुचीच एक उपाय सांग म्हणून सांगून पृथु महाराजाक विशेष रितीनं गो अवतार रुपार आशिल्ले तसले भूमी देवी सांगता. तद निमित्तानं भूमी देवी सांगता की मारी कशी पूर्वांत तुमगेले राजादिराज अत्यंत एक अयोग्य रितीनं यज्ञयागादी करनाशिची आपणाले धान्य उठूची खात आशिल्ली की तदनिमित्तान यज्ञाक उरो म्हूण सांगून आपूण धान्य खालिल्लें आशिल्लें तें आपूण तुका आतां विशेष रितीनं उपाय सांगता. तें गाय रुपारी आपूण आसा धारण केले निमित्तानं आपूण एक वस्त्रा रुपारी तूं वस्त्रा रुपारी कसन एक धान्य जावका की कशे रितीनं गायचे दूध आमी काडटा की त्या रितीनं तूं वस्त्रा रुपारी आपणाले सर्व धान्याचे अंतर्गत आशिल्ले तसले क्षीर काडच्याक उद्युक्त जा म्हूण सांगून पृथु महाराजाक स्वता गायचे रुपार आशिल्ले तसले भूमी देवी विनंती करता. तद निमित्तानं पृथु महाराजू विशेष रितीनं स्वयंभू म्हणून म्हणलें एक अवतार घेवन तद निमित्तानं थंय एक वस्त्रा परालें आनी तूं धान्य म्हणटा तसले पात्रेन तूं विशेष रितीनं बृहस्पती आचार्यान एक अंतर्गर्भित जावंक नाशिल्लें तसलें इंद्रिय म्हणलें एक इंद्रू विशेष रितीनं तें वेद म्हणलें एक क्षीर काडच्याक विशेष रितीनं सोमरस वीर्य बल इत्यादी रुपारी ते दूध काडटा के तद निमित्तानं दैत्य दानवाक कशे रितीनं प्रल्हादान एक वस्त्रा पोर तशीची कोर घेवन लोखंडा पात्र्यान तूं एक सुरापान कशे रितीन दिल्यार गंधर्वाक लोकांक नाजाल्यार राक्षसी लोकांक दूध दिल्यार कशे रितीन जाता की तशीच गंधर्व अप्सरा स्त्री विश्ववसू आनीची हे सर्व पद्म म्हणलें सौभाग्य म्हणलें तसलें एक दूध पिवच्याक प्रारंभ करता की तशीच पितृ आनी अर्यम आदित्यादी हे वस्त्रा रुपारी विशेष रितीन कव्य म्हणलें दूध पिवच्याक प्रारंभ करता की तद निमित्तानं सिद्ध लोक सर्व कपिल म्हणलें वस्त्रा परा रितीरी संकल्प मात्राच्यानाची अभिष्ट सिद्धी देवता तसलें विशेष रितीनं क्षीर पिबत देवच्याक कारणीभूत जाता की तदनंतर आपणाले विशेष रितीनं पृथु महाराजू आपणाले एक बिल्लान विशेष रितीनं ते पर्वत शिखर म्हणलें एक भूमीक संहार करून घेवन ते नेल समतट्ट करून घेवन थंय उदाक की संपत भरीत जावंक घेवन प्रजा वासस्थानाक योग्य दिलें तसलें
ताणे ग्राम पुर पट्टण दुर्ग घोष वज्र शिबिर नगर खेट खरवट हे इत्यादी प्रभेद करून घेनो ताणे मस्त लोकांक वासस्थान करच्याक हांगा योग्य दिले तसले अवकाशो सदवकाशो ताण करून दिले आसा. आमी लेखता कसं की म्हणारे आयच्या लोकांना ना ब्रिटीश लोकांना हे देशाचे विंगडण विशेष रितीन राबच्याक अनुकूलत्य जावंक घेनो नामाभिधान केलें म्हूण लेखताचे. खंडीतनय आमी उडगास करून घेवका म्हणले विशयो हे प्रतू महाराज आले कित्याक की म्हणारे ताण केलेले हे पर्वत कानन अत्यंत छिद्र करून घेनो प्रजा वासस्थानाक लागून विशेष रितीन समतट्ट करून घेनो ताणें विंगडण करून दिले की ग्राम एक कडेन पुरा कशे रितीन उरका पट्टण म्हळ्यार कशे रितीन उरका दुर्गा म्हळ्यार कशे रितीन उरका घोश कशें उरका वज्र शिबिर नगर खेट खरवट म्हणलें हे प्रभेद करून दिले कोण की म्हळ्यार पृथू चक्रवर्तीन म्हणलें एक द्रश्टांतू आमी उडगासाक धरका विशेष जावंक घेनो. तदनंतर सर्व लोक हे ग्रामांतू कोण लोक मस्त लोक उरता की ते ग्राम म्हणून घेनो राज्य लोक खंय उरता की थंय पुरा म्हणून घेनो समुद्र इत्यादी न्हंय सर्वच जाग्यार यवन लोक वासस्थान करच्याक यवना वासस्थान करच्याक पट्टण म्हणून घेनो उदक पर्वत हे सर्व ही ते प्रदेशांत वच्चे कडेन दुर्गा म्हणू तशीच गाय वासस्थान करता जाल्यार प्रदेशाक घोश म्हणून घेनो आनी जी गायचे पळयचे जाल्यार गोल्लो इत्यादी लोकांना वासस्थान करच्याक ताका वज्र म्हणून घेनो सैनिक लोक इत्यादी वासस्थान करच्याक शिबिर म्हणून घेनो वैश्य इत्यादी वासस्थान करच्याक नगर म्हणून घेनो आनी जी मृगबेटे कोणे वच्चा वता ताका खेळच्याक खेट म्हणून घेनो आनी जी खंय हे तरकारी की ना इत्यादी धवस धान्य विकच्याक ना विक्रीत करच्याक आशिल्लो जाल्यार प्रदेशो खरवट म्हणून घेनो प्रतू महाराजान पुर्वांतू हे प्रकार वेवस्था नाशिल्ली खंयची प्रथम जावंक घेनो प्रथू महाराजानाची हे भूमिका आपणेले चरडाल तशी भावनातीत जावंक घेनो ताणें विंगडण केलेली तसले वृत्तांत आमकां मेळटा. पळय तेन्ना कालान सुद्दाची एक प्रजा अभिवृद्धीक राजान संतिकी ना धवस धान्य घेवच्याक तसले सदवकाश ताणें कोरून दवरलेलो निदर्शन निदृश्टांत आमकां मेळटा. तदनंतर प्रतू महाराजान 99 अश्वमेध याग करून घेनो सरस्वती आनी जी दृश्यवती न्हंयचे मध्यांत आशिल्लो जाल्यार ब्रह्मावर्तांतू केलेले उडगास येता. तदनंतर 100 अश्वमेध याग करच्याक यज्ञ दीक्षित देता जाल्यार यज्ञ दीक्षितांतू परमात्मो ब्रह्मरुद्रादी लोकपालाच्यान सहित जावंक घेनो गंधर्वाच्यान विशेष रितीन मुनिवृंद समेत जावंक घेनो अप्सरा स्त्री गायन करताची प्रत्यक्ष देताची सिद्धादि विद्याधर दैत्य नंद सुनंद सर्व परमात्माले अंतर्गत भक्त द्वारपालक सनकादी सर्व थे जागेर येवन पावताची हे भूमी सकल अभिष्ट दिता आशिल्लें तद्निमित्तान कशे रितीन न्हंय तूप दूद मोहू कशे रितीन हे देतास की तशी रितीन समुद्रांतल्यान आयिल्ले जाल्यार रत्न सर्व येता आशिल्लें पर्वताच्यान विशेष रितीन भक्ष्य भोज्य लेय पेय म्हळ्ळें तसलें 4 विधाचे अन्न येता आशिल्लें तद्निमित्तान लोकपालक सर्व ही काणिके रुपारी कप्प काणिके रुपारी दिता आशिल्लें असले एक महावैभव दिले तसले यज्ञाक इंद्रदेव अत्यंत असूय घेवतके आनीचे हे यज्ञाक कसनेत रितीन यज्ञाचे घोड घेवन वचका म्हळ्यार कितें रे यज्ञाचे अश्व घेवंक घेनो पाषंडी रुपाचे आकाश मार्गाच्यान अवसर जावंक घेवन वता आशिल्ल्या संदर्भार इंद्रदेव आनी जी अत्री ऋषीक पळयता अत्री ऋषी निमित्तान प्रेरीत जालो तसलो पृथ्वीराजालो चल्लो इंद्रदेवाक मर्दन करचे कितें वता संदर्भार एक संदर्भार राबून तरुवाय प्रथुपते प्रथू महाराजान विशेष रितीन आपणेले चरडाक सांगता आनी वापस जटाधारी भस्मधे घेवन गेलो तसलो पाषंडी वेश धारण केलो तसलो इंद्रदेवाक पळोवन आनी वापस एक ब्राह्मणाले हत्ती करचे समंजस न्ही म्हूण सांगून सोडून दिता जाल्यार सुद्दाची तेगेले इंद्रदेव सोडना आनी वापस यज्ञाश्व अपहरण करता वसा ते संदर्भार अत्री ऋषीच्यान प्रेरेपीत जावंक घेनो पुनः ताका मर्दन कर म्हूण सांगता हो इंद्रुची म्हूण सांगून आसा ते संदर्भार अत्री ऋषी आपूण सुद्दाची ताका इंद्रदेवाक समर्थ आसल्यार सुद्दाची असमर्थ म्हणलें एक रूप धारण घेवन तें विशेष रितीन यज्ञाश्व घेवंक घेवन पुनरपी जावंक घेवन माय जाता तेन्ना सर्व ऋषी हे विजिताश्वाक विशेष रितीन पुनरपी जावंक घेवन हाडच्याक प्रयत्न करताचे पुनः इंद्रदेव आनी वापस यज्ञस्तंभाक घालता जाल्यार भांगराचे खडगाक पुनरपी जावंक घेवन घोड घेवन धांवता आनी वापस अत्री ऋषी
आपणाले कपाल घेवन खटवांग धारण केलं तसले हे पाषंडीक विशेष रीतीनं मर्दन करका आणि चे होचीची इंद्रदेव म्हणून विजिताश्वाक पुनरपी सांगून जाल्यार सुद्दाचे इंद्रदेवाक बाण प्रयोग करका म्हणून सांगून वता तेन्ना अत्रि ऋषीच्यान पुनः प्रेरेपित जावन बाण घेवन इंद्राक मर्दन करचा वता पुनः इंद्रो हे भावोद्विक जावन पुनः यज्ञाश्व सोडणो आनी वापस वता अशी मस्त रितीनं इंद्रदेव तागेले यज्ञाक हिंस करका म्हणलें उद्दिश्यान विशेष रितीनं संहार करच्याक बाण काढता प्रथुर महाराजाक मस्त रितीनं त्रास दिता असा म्हणून कल्पांत घेवन हाका संहार करनाशीची आनी उपाय ना म्हणटा तेन्ना आशिल्लें जाल्यार सर्वरत्वीक सांगताची एक यज्ञाक दीक्ष घेतिल्ल्या संदर्भार तुमी हिंस करचे नाजाल्यार हत्या करचे हें समंजस न्हय म्हणून सांगून सांगता तेन्ना यज्ञाच्यान विशेष रितीनं इंद्राक आमी तागेले रोश नश्ट करका ताका संहार करका म्हणलें उद्देश्यानाची विशेष रितीनं सुरकांतू हविस्य घावंगेनो इंद्राले नाश करचे कितरी हवन करचे संदर्भारी ते यज्ञाक विशेष रितीनं ब्रह्मदेव येवंगेनो ताका यज्ञ करनाका म्हणलें आलापन यज्ञ करनाका म्हणलें भावना ताका दिता आनी ची परमात्माले शरीर सुद्दाची इंद्रादी देवतेಗಳು धारण केल्ले आसा तद्निमित्तान तुवें इंद्राक संहरण करचें समंजस न्हय असले एक तारतम्यादी मोक्ष धर्मा प्रमाणे सर्व तुका गोत आसा इंद्रान एक 100 अश्वमेध याग केले तर जाल्यार एक इंद्र पदवी म्हणलें शास्त्रवचन आसा तद्निमित्तान इंद्रान 100 याग करून इंद्र पदवी घेतिल्ली आसा तुवें तागेलेकिंत सान आसा पुरो तुवें 99 अश्वमेध याग केलेले उचित जावंगेन उरतलें आनी तांतूची तुवें प्रसिद्ध जातलो तद्निमित्तान तुवें 99 अश्वमेध याग करून प्रख्याती जा म्हणलें अनुग्रह संदेशो ताका विशेष रितीनं ब्रह्मदेव दिता ब्रह्मदेवाले उतराक विशेष रितीनं सन्निहित जावंगेनो आनी इंद्राले कसनेक कोप आसा ते तूं आयच्यान राबोनो धर्मानुसार तुमी दोनी लोक धर्म करच्याक उत्पत्ती दिल्ले आसा तद्निमित्तान तुमगेलें रक्षण करचें परमात्माले जबाबदारी आसा तद्निमित्तान वेनाच्यान विशेष रितीनं धर्महीन जालें तसलें हें पृथ्वीक तुवें विशेष रितीनं दिव्य चैतन्य रुपारी परमात्माले प्रादुर्भाव घेवन तूं जन्माक आयिल्लो आसा तद्निमित्तान धर्म रक्षणेचें कर्तव्य तुगे वयर आसा म्हणून पुनः ब्रह्मदेव ताका जागृता भावन करता तद्निमित्तान इंद्राले बशी सख्य मित्रत्व घेवन दोनी लोक मेळून अवभ्रत स्नान करून यज्ञान तूं संतुष्ट जालें तसलें सर्व देवानुदेवतेच्यान विशेष रितीनं अनुग्रह जालें तसलें वरप्रदान घेवन आयिल्ले तसलें सर्व रत्विकाक ब्राह्मणाक योग्य रितीन जालें तसलें दक्षिणा दिवन तांगे लागीं क्षमायाचन करता तद्निमित्तान इंद्र सुदाचे यागाक विघ्न केले निमित्तान आपूण तुगे लागीं चूक मागता म्हणून स्वतः इंद्रदेव प्रतु महाराजा कडेन क्षमायाचन करता तद्निमित्तान दोनी लोक धर्माचरणेन आमी विशेष रितीनं अनुग्रह करतले सनक सन्नकादी नंदी तुका विशेष रितीनं अनुग्रहीत करतले म्हणलें उद्देश ताका दिता प्रतु महाराजा विशेष रितीनं ब्रह्मदेवाले अनुग्रहा निमित्त अनुग्रह वचन कसन आसा शिरसा पालन करून ते संदर्भार इंद्रदेव अत्यंत लज्जाहीन जावन प्रतु महाराजाले अंतर्यामी जालें तसलें परमात्माक उद्देश्य कसन एक परमात्माले संकल्प आसा ते उद्देश्याक विशेष रितीनं नतमस्तक जावन प्रतु महाराजा आनीची इंद्रदेव विशेष रितीनं परस्पर आलिंगन करून प्रतु महाराजाले स्तोत्र प्रमाणे प्रतु महाराजाक विशेष रितीन तुका कसन वर जाव का म्हणलें उद्देश्य परमात्माले स्तुती करतचे इंद्रदेव ताका दिता तद्निमित्तान परमात्माले अनुग्रहाक प्रार्थत्व जावंगेन विशेष रितीनं प्रतु महाराजो सत्कृता भावना घेवन आपणाले लोकाक वच्चाक इंद्रदेव भायर सरता तद्निमित्तान परमात्माले उद्देश्यान विशेष रितीनं भगवंताक नमस्कार करून आपणाले पट्टणाक प्रतु महाराजो येता यज्ञ दीक्षेतान तो विशेष रितीनं उपन्यास केल्लो तसलें परमात्माले गुणपूर्ण दोष दूर जायना आशिल्लो तसलो सर्वोत्तम तत्वाचे योग्यता अनुसार मुक्ती मेळची तरी ताका आमी भजन करका अन्य देवताचे आराधन करून कसनेच आमकां प्रयोजन देवचें ना आमकां जावंक आशिल्लें म्हळ्यार सर्व गुण ऐश्वर्य सकल निधी पूर्ण जाल्लो तसलो विश्वास भरीत जाल्लो तसलो परमात्माले तदेकाग्र चित्त आमी घेवका तद्निमित्तान आमगेले आत्म उद्धार जावच्याक ग्रहीत जाता असले वीर श्रेष्ठ जाल्लो तसलो प्रतु महाराजो विशेष रितीनं बहुकाल पासून राज्यभारो करता तद्निमित्तान सर्व लोक तागेले उद्देश्य चरणामृताचे राजाक सत्कार करून धर्म आचरणे निमित्तान ताणें राज्यभार केलेले आसा तद्निमित्तान ताका पत्नी समेत देवंगेन तो तपाशक्ती आचरण करच्याक परमात्माले उद्देश्य देवंगेन आचरण करून आपणाले देह अंती करता तशीच एक स्पर्श आचरी म्हळ्यार तागेले बायल अर्चिदेवी सुद्दाची आपणाले
घोवाले निमित्त सती सहगमन करता तदनंतर देवता स्त्री जावंक न्हू सत्कृत जावंक न्हू पृथ्वीराजा विशेष रितीनं लोकांतू पावच्याक कारणीभूत जाता पृथ्वीराजाले चल्लो अंतर्दानो चल्लो हवीरदानाल चल्लो नभस्वती म्हणले बायली बशी हवीरदानी म्हणलें बायले बशी बहिर्ष्मान आनी चोडू दत्ताची बहिर्ष्मानाले पूर्व अग्र म्हणलें दर्बा आसन बहुयाग पासून घाली निमित्तान प्राचीन बहिर्दता तद्निमित्तान श्रुतिधृती तद्निमित्तान समुद्र राजाले चल्ली लग्न जाता तद्निमित्तान ताका प्रचेतसो म्हणलें 10 चोडू जन्माक येताची आपणाले बापसूले सृष्टी प्रकृतीचे नियमानुसार आदप्त जावंक न्हू तपा वचून समुद्रा वचून बसताची समुद्रान तो आईल तसले विशेष एक वाणीक जागृता भावना जावंक न्हू सरोवराच्यान उठून येताची ते सरोवराच्यान उठून येवका संदर्भारी रुद्रदेव आरूढ जाल्ले आसा हे सर्व भूतगण परमात्माले विविध रितीन वाद्य करत आसाची म्हणलें संकल्प घेता तद्निमित्तान ते रुद्रदेवाले अनुग्रहाक आमी जावका म्हणलें प्राचीन बरही सांगताची आनी जी रुद्रदेव सांगता की मरे तुमी अत्यंत विष्णू भक्त जावंक आसाची विष्णू भक्त लोकांक पळयल्यार आपणाक अत्यंत संतोष मेळटा तुमकां योग्य जालें तसले ब्रह्म पदवी प्राप्ती जावंक न्हू 100 वर्ष पासून साधना करूंक न्हू तुमी ब्रह्म पदवी पावची तशी जया म्हणून सांगून न्हू आनी जी लक्ष्मी देवी भिन्न जावंक न्हू तुमी परमात्माक अनुग्रहीत जया म्हणून सांगून परमात्मा तांकां आशिर्वाद दिता तदनंतर परमात्माले लक्ष्मी देवीले विशेष रितीन उपदेशामृताच्यान परमात्माले स्तोत्र तांणी पठण करच्या प्रारंभ करताची तद्निमित्तान तें स्तोत्र नामाभिधान रुद्रगीते म्हणलें एक नामाभिधान जाता तद्निमित्तान पुनरपी परमात्माले एक दिव्य सायुज्य प्राप्तत्व जावका म्हणलें उद्देशान सर्व प्रचेतस वचून पुनरपी समुद्रांतू परमात्माले तप आचरण करच्याक प्रारंभ करताची तदनंतर नारदान सांगिल्लें तसलें काम्य कर्मान तो आसक्त जालें तसलें प्राचीन बरी पुनरपी उपदेश संस्कारान काम्य कर्माची जी विशेष रितीन ब्रह्महत्यादी निषिद्ध जालें तसलें कर्म करच्याना वेदांतू विशेष रितीन सांगिल्लें तसलें फल मेळका म्हणलें उद्देश्यान कामकर्म म्हणलें हें स्वर्ग आनी जी धन अपेक्षा करण्याची आपणाले योग्य सामर्थ्याच्यान बोकडी दाखयलें तसलें राजाक यज्ञान तो हवन केलें तसलें संदर्भ मस्त रितीन पळयले आसा तद्निमित्तान आमी ते याग करण्याची कसन एक दुःख परिहार जाता की आमकां कसनय गोतना आमकां केवल परमात्माले उद्देश्यो आपणाक जावका म्हणलें उपदेशामृतान तांणी सर्व उपदेश करता तद्निमित्तान तांणी परमात्माले सख्य पावच्याक कारणीभूत जाताची तदनंतर मुखावयले चरित्रेंतू पुरंजन म्हणलें एक नामाभिधानाचो राज आशिल्लो तेगेलें नांव बरें नामांकितन पुरंजन म्हणून तेगेले मित्र अविज्ञात म्हणून आशिल्लो पुरंजनो आपूण वास करच्याक मस्त रितीन एक पट्टण पळयत आशिल्लो जाल्यार ताका खंयची वास करच्याक योग्य स्थान मेळनाशिची हिमवत पर्वताचे दक्षिण भागाचे 9 द्वार आशिल्ले तसलें लक्षण युक्त जालें तसलें एक पट्टण पळयता ते पट्टणाचे प्राकार उद्यान शिखर मस्त रितीन युक्त जालें तसलें पट्टणाचे नाना रितीन प्राणी पक्षी की मृगाच्यान आशिल्ले तसलें उद्यान मस्त रितीन वारो उजवाडो सर्व ही दैव इच्छे प्रमाणे जाता आशिल्लें थंय एक अत्यंत नयन मनोहर जालें तसलें एक कन्या रत्नाक पळयता थंय ताका 10 लोक भावंड एक भावंड की म्हळ्यार अत्यंत 100 लोकांक नायक जालें तसलें एक विशेष रितीन तिगेले सेवक जावंक रितीन आशिल्ले 5 हेड्याचो एक सर्पाच्यान ती अत्यंत रक्षा कवच जावन विशेष रितीन आशिल्लें तिका तो विचारता पुरंजन राजा तूं कोण सुंदरी आसा तुगेले इतले रितीन लोक कसल्याक तुगेलें रक्षण करत आसाची आनी तुका हें सर्प कित्याक राखत बसले म्हणून विचारताची आनी आपणाक तुगेले वयरी मस्त रितीन मोह आकर्श जाल्ले आसा तद्निमित्तान आपणाक तुवें सांगका म्हणून सांगून तो अत्यंत भावूक जावन पुरंजनू ते राणीक विचारता तदनंतर ती सांगता की मरे आपणाले नामाभिधान पुरंजनी म्हणून आपूण युवती जावंक आसा अजुनीच आपूण कन्या रत्न आसा आनी तूं कोण म्हूण आपणाक कळना म्हणून सांगता तेन्ना हे सर्व ही आपणाले मित्र सखी आनी आपूण हे सर्पाचे विशेष रितीन रक्षणा कवच जावंक आपूण जागरूकच्यान हे रक्षण करत आसा म्हणून सर्प सांगता
सर्व ही दैव इच्छेनं दिलेलं असा. योगायोगानं तू हे भोग अपेक्षे करून घेणो, याचन करून घेणो तू आईल असा. आणि आपण एक तू लग्न जाऊ का म्हणून सांगत असा. आपणाला नवद्वाराच्यान रचन दिलं तसले माया सदृश हे पट्टणांतू आपणाला बशी उरून घेणो सुखभोग घेताचे. आपणाला वैरे मोहित जालनाशीची कोणी व्यक्तीना तदनिमित्तानं तू वे मोह परवश दिले असा. आणि ची तू वे हांगाची आपणाला बशी उर म्हणून तीन सांगता. दोन्ही लोकाले परस्पर प्रीती प्रेम विश्वासानं त्यांगेले विवाह कार्य घडता. घडीनंतर मोहयुक्त जाऊन गेनो. नवद्वाराचे पट्टणांतू उत्तर दक्षिण पार्श्वाचे 2 द्वार, तशीची मुकावयले हंतू 7 द्वार, हे 5 द्वार आणि 2 द्वारांतू विशेषतेनं पुरंजनो. एक द्वाराच्या ना एक कार्यकर्त्या कवतशिलो तसले पुरंजनींतू विशेष आसक्ती दवरून गेनो. तिगेकडे उरतशिलो. उठल्या रे तिगेले ध्यान, बसल्या रे तिगेले ध्यान, निदल्या रे तिगेले ध्यान, जेवण करच्या गेल्या रे सुद्धाचे तिगेले ध्यान तक्का देता. पळयच कसं नाही अर्थ गरबीत हे काणी असा म्हणून आम्ही सुद्धाचे ಕೆಲವೊಂದು ಸಂದರ್ಭಾರೆ एक वस्तू वैर कितले रीतीनं मोह पाशयुक्त जाऊन आम्ही आकर्षित देता की तशीची हो पुरंजनो राजा पुरंजनी वैरे अत्यंत आकर्षित जाऊन घडता. मस्त रीतीनं श्रम पळयता तिगेल्यागी विषयासक्ती जाऊन गेनो. तिगेले रूपलावण्याक अत्यंत मनभरित जाऊन गेनो. तृप्तीकरण तिगेल्यांतू पावत उरता. ते पुರಂಜನಾಕ पुರಂಜನಿಂತು 1100 ಚಿಲ್ಲರ ಚುರುಡುವ ಜನ್ಮ केताचे. इतल्यांतूचे तेगेले अर्ध आयुष्य समाप्त देता. तशीची 110 चली चुरडुव जन्म केताचे. ते सर्व लोकांक लग्न करून घेनो तांगेले चुरडू देताचे. तशी पुरंजनाले वंश मस्त रीतीनं होड देता वता. जाल्यारची पुरंजनो मस्त रीतीनं एक पशु हिंसी करून घेनो मस्त रीतीने यज्ञ केल्ले आसा. जाल्यार ताका अनिश्ट जालें तसले संदर्भ एक संदर्भार आयलो. अत्यंत रणभीकर प्रचंड चंडवेग म्हणटा तसले नामाभिधानाचो एक गंधर्व राजा आशिल्लो. तागेले सर्व मित्र गंधर्व गंधर्वी सर्व ते पुरंजनाले पट्टणांतू प्रवेश घेवका आणि ते पट्टणाचे नाश करका म्हणले आरंभ कार्याक लागताचे. ते 7 सर्प 100 वर्षापासून युद्ध करून घेनो. ते पुरंजनाले बल मस्त रीतीनं कमी दिलं त्यांना मस्त दुःख पावत के मस्त वर्षापासून तू विषयासक्तीन तू स्त्री आसक्ती जाऊन घेनो. विशेष रीतीनं भोग विलास जीवन तू केले. ते संदर्भात तुवें भयभीत दिलें ना. जाल्यारीचे केन्ना गंधर्व म्हणले एक संदर्भारी ते चंडवेगाले संदर्भारी कालकन्ये म्हणले तसले एक विषकन्येक तुवें लग्न देवच्याक इच्छा केलें ना. त्या संदर्भार सुद्दाची तू लग्न जावं का म्हणलें उद्देश्यानं कशे रितीनं विमोहित दिल्ले म्हणले दृष्टांत पळोवया. स्वतः कालकन्ये एक पंत नारदाक लग्न जावं का म्हणून घेनो प्रस्तुत करतके. तेन्ना नारद सांगता की म्हळ्यार आपूण ब्रह्मचारी जावंक गेन आसा आनी आपणाक हे विशयासक्ती नाका आनी लग्न नाका म्हणून सांगून सांगता. तेन्ना ती नारदाक शाप दितके कसं जालें की म्हळ्यार आपणाक विशयासक्ती जावंक गेनो तुमकां लग्न जावं का म्हणलें एक मनोभावनेन हांव आशिल्लें तेन्ना आपणाले तुमी विशयासक्ती तिरस्कृत करून गेनो. आपणाले भावनेक तुमी धक्के हाडिल्ले आसा. तदनिमित्तानं तुमी एक क्षणांतू एक जाग्यार बहुकाल पासून उरनाशिची तुमी भ्रमण करतची उरो म्हणलें शापा निमित्तानं तिका शाप दिता नारदाक. तदनिमित्तानं नारद कसनेची तिगेले शापाक कसनेची इच्छी करनाशिची ना शापाले स्वीकार करून घेनो. हे सर्व ही परमात्माल्याची संकल्पा प्रमाणे देता आसा म्हणल्या नंतर आपूण कसं करचें आसा कित्याक म्हळ्यार तागेले प्रेरणे निमित्तान कसंच की कार्य देता आसा. ते कार्यान तो हांव एक पात्रत्वधारी मात्र अशें म्हणल्या निमित्तान तिणें दिलेलो शापो स्वीकार करता आनी कशी यथा योग्यम तथा करो कशी दिसता तशी आपूण करता म्हणलें उद्देश्य सांगता. तदनिमित्तान तिगेले भय म्हणलें तसलें एक युवका लेगीत तिगेले लग्न देता. तदनंतर दोनीची अपेक्षा करना सुद्दां तें प्रज्वार म्हणलें तिका एक अण्ण आशिल्लो. तदनिमित्तान अनुभव घेता आशिल्ली ती तिगेलें लग्न देता. तदनंतर भय म्हणलें यवन राजाक भृत्य दिलें तसलें यवनाचे प्रज्वार
कालकन्येच्यान मेळगेनो त्यांनी हे भूमीन तू संचार करत आशिल्ले. मस्त रितीनं वय देल तसले सर्पाक पुरंजनालय प्रवेश घेताची ते कालकन्येचे बलात्कारानं ते पुरं अत्यंत भोगासक्त जावंगेनो ती भोग घेवच्याक लागतके. त्या संदर्भारी ते पुरंजनो राजा अशक्त देल त्यांना ते सर्व द्वाराचे भय तक्का भृत्याच्यान यवन सर्व तक्का येवंगेनो पीडन करचे लागतके. पुरंजनो अत्यंत शक्तिहीन जावंगेनो तेगेले सर्व ही ते कसं एक भौदिक आशिले भौम आशिले ना कसं एक आस्थान आशिले कसं एक नवद्वाराच्यान संपन्न भरित देल तसले सर्व एक छिद्र जावंगेन वता. आपणाल चोडू आपणाले नात्र सुदाची आपणाक पळयनाशीची अत्यंत हीन जावंगन आपणे पळयत आसाची म्हणले एक दुःख पावता. तदनंतर गंधर्वाच्यान यवनाच्यान ते पट्टण कालकन्येच्यान मस्त रितीन हिंस केले तसले पट्टण आपण थंय उरंगेन प्रयोजन ना म्हणलें एक विशयासक्ती संदर्भारी भय मेळून आनीची तेगेलो अण्णा प्रज्वाराल निमित्त आपणेक सहाय करच्याक जायना. तद निमित्तान ते पट्टणाक उज्ज लायताची ते सर्व पट्टण भस्मीकृत जाता. आपणेक इच्छा ना तर जाल्यार सुद्दाची ते पट्टण सोडच्याक संदर्भ येता. गंधर्वालय निमित्तान ते पुरंजनालय सामर्थ्य सर्व नाश जाता. तद्निमित्तान यवन येवंगेनो आनी बस पुरा छिद्र करताची थंय आशिल्ले सर्व बायलांक चेडवांक धन सर्व घेवंगेनो हो येवच्याक भायर सरता. लोकांतर जावंगेनो पत्नीहीन जावंगेनो पुरंजनी सर्व लोक चेडवाक घेवन कशी उरतले म्हणलें एक चिंताक्रांत जावंगेनो जेवण सोडणो अत्यंत मौनासक्तीन आपणाले बुद्धीन तूं तें पुरंजनीले विशयासक्तीन पुनः पी चर्च करच्याक लागता रोधन करच्याक लागता. पळयाच कसं एक ताणें सूख भोगलो 1100 चेडवाक उत्पन्न केले ताणें. तदनिमित्तान प्रजा सृष्टी केली जाल्यारची अंत्यकाल्यार तेगेले चेडवा आयिल नाची शास्त्रधर्म आयिल ना तर जाल्यार तेगेले बायल आयिल ना जाल्यार ते पट्टणाचे सर्प आयिल ना. पळयाच कसं एक देता म्हणून अंत्यकाल्यार ताका ते भय यवन अत्यंत क्रोधित मनस्सान ते कशे रितीन पशूक ताणून घेवन व्हरता की त्या रितीन हाका अंत्यकाल्यार ताणून व्हरताची. हाणें ते सुदारी संदर्भारी आपणाले मित्र देल तसलो अविज्ञाताले स्मरण हाका आयिल ना. ते पट्टण सर्व नाश जावंक गेले. यज्ञान तूं कशे रितीन पशु हिंसा हाणें केलेली आस की त्या रितीन हागेले हिंसा ते नरकान तूं अनुभव घेवन पुनरपी स्त्री जन्मान म्हळ्यार ते पुरंजनीलो सदा ताणें ध्यानात सत्कत जावंक नाशिल्ले निमित्तान ते पुरंजनी आपणाले बायल चेडूव म्हणून विशयासक्तीन तो तल्लीन जावन आशिल्ले निमित्तान परतून आनी अपस्त स्त्री जन्माक ताका येवच तसलो अवकाश प्राप्त जाले. आमी ताकाची परमात्माले उडगास केल्यार आमकां हे पुनरपी जन्माचे संकुलाच्यान आमी चुकता गे. ताजे कितें आमी परमात्माले स्मरण परमात्माले उपासना करता के. तदनिमित्तान आमी नित्य ही परमात्माले श्रवण अमृत लीला आयकल तर जाल्यार आमगेले जन्माचे सार्थकत्व घेवच्याक लाभदायक जातके. असल एक संदर्भारी आमी परमात्माक विसरचना के. हो पुरंजनो केवल ते पुरंजनीले विशयासक्ती आशिल्ले निमित्तान पुनः स्त्री जन्मान तूं जन्माक आयलो. तदनंतर कारणांतरान आपणाले जन्माचे ज्ञापक करून घेता. पुनरपी जावंक न्हू विदर्भ राजाले वैदर्भी म्हणले नामांकिताच्यान स्त्री जावंक जन्मा येता. ते पुरंजनी मलयध्वज म्हणले राज जावंक न्हू जन्माक येता. कित्याक की म्हळ्यार तिका राजा वयर आसक्ती आशिल्ली. तशें देखून पुरंजन जावंक न्हू एक राजा रुपार आयले आनी पुरंजनी रुपार जन्माक आयले. पळया कशे रितीन आमी विशेष भक्ती खंय दवरता की विशेष विशयासक्ती खंय दवरता की तेची जन्माचे पुनः येवच्याक आमी कारणी तत्पर जावंक उरता के. तदनिमित्तान हें आसल्यार सुद्दाची ती स्त्री रुपारी आसल्यार सुद्दाची प्रबल कारण आसल्यारची पुरुष देवच्याक जायना आनीची हो पुरुष आसल्यार स्त्री देवच्याक जायना. असले प्रसंगवशात परमात्माले माया सदृश जावंक जाले. मलयध्वज राज देल तसलो ती अत्यंत स्वयंवरान तूं मलयध्वजो वैदर्भीक लग्न देता. मलयध्वजो तेंगेले चेडूं देताची 7 चेडवाक जन्माक दिताची. तदनंतर मलयध्वज विशेष रितीन अगस्त्याचे मलयध्वजाले चल्ली अगस्त्य ऋषी
लग्न देताची. तदनंतर इद्मवास म्हणलें चोरडुव, दृढच्युत म्हणलें चोरडुव, मलयध्वज बहुकाल पसून राज्याभार करून आपणाले चोरडुवांक राज्य अर्पण करून आपणाले वैदर्भी म्हणलें बायलील बशी सर्व विषय आसक्ती सोडून तप आचरण करच्याक रानाक वताची. मलयध्वज अत्यंत हीनासक्त जावंगेन अत्यंत पावसू वोत म्हणलें कसनैक सहन करनाशिची परमात्माले उद्देश्य कठीण तपशक्ती आचरण करून तप आचरण करता. वैदर्भी सुद्दाची आपणाले घोवाले पादसेवन करून मस्त रितीन कृतार्थ जाता. जाल्यारची आपणाले घोव गेल म्हणलें एक दुख्खाक अत्यंत रोधनातीत जावंगेन रोधन करच्याक लागता. कश की म्हळ्यार महाराजा अत्यंत तूं महाराज जावंगेन आसा, मस्त रितीन दुश्टाक तुवें संरक्षण केल्लें आसा आनीची ऊट तुवें राज्याचे विशेष रितीन करका आनीची आपूण सुद्दाची तुगेले हें शोक आपणाले सहन करच्याक जायना. तूं नाशिल म्हणलें आपणाक दुख्ख अतीव देता आनी आपूण सुद्दाची तुगेले बर्शीची तुगेले येता म्हणलें रोधनातीत जावन करता. त्या संदर्भार तेगेलो पूर्व मित्र जाल्लो तसलो एक ब्राह्मणो वैदर्भीक समाधान करता. तूं कसल्याक दुख्खीत जावंगेन रडता आसा आनीची आपूण कोण म्हूण तुका गोतस्वे म्हणलें विशय विचारता. तेन्ना ना आपणें कसलें गोतना म्हूण सांगता. तेन्ना ताका तागेलो सहपाठी जाल्लो तसलो अविज्ञाता ताका स्मरण दिता. पूर्वान तूं मिगेल भशी तूं अत्यंत आप्त मित्र जावंगेन आशिल्लें. आमी सर्व ही संचार करताची विशेष रितीन आशिल्लें. आपणें नांव अविज्ञाता म्हणून तुका ज्ञापक आसवें. आमी सर्व ही विशय आसक्ती जावंगेन भोगासक्ती जावंगेन हें पृथ्वी लोकांत आयलें. आमी दोनी लोक हंस जावंगेन मानस सरोवरांत आशिल्ले 1000 वर्ष पसून एकत्र जावंगेन आमी आशिल्ले. जाल्यार तूं विशय आसक्ती जावका आपणाक मस्त रितीन भोगन करचें आसा म्हणलें उद्देश्यान तुवें हे भुमीन तूं आयलें. हे भुमीन तूं पुरंजनीले संबंधाच्यान विशयासक्ती जावंगेन तूं आज पुनरपी वैदर्भी म्हणलें नामाभिधानाच्यान विशेष रितीन तुगेलो गेलील तसलो घोवाले विशेष रितीन तुवें पुरंजनीच्यान अंशभूतान आयिल्लें तसलें तूं रोधन करत आसा. हें अशें केल्ले निमित्तान तुका सार्थकता दत्वें म्हूण सांगता. पळयाची कसन एक साधकाचे अंतर्यामी रूप कशे रितीन येता म्हणलें उद्देश्य हंत दिल्लें आसा. अहं भवान न चास्य त्वं त्वमेवाकं विचक्षभो ननो पश्यन्ति कवयश्चिद्रम जातं म न गपी. म्हळ्यार कितले रितीन हे ब्राह्मणान उपदेश केल्लो तसलो श्लोक पळया. अहम म्हळ्यार आपूण, भवान म्हळ्यार तूं, अन्य म्हळ्यार आनी कोणी ना, ज्ञानी म्हळ्यार आमी भेद पळयतात कसले म्हळ्यार कसनेचे अर्थ सांगता जाल्यार द्वैत अद्वैत, साधक असाधक, अद्वैती म्हणलें भेदान आमी जीव ब्रह्माले विशेष रितीन अंत्याचे प्रमाण आमी पळयताची. शब्दाक आमी रूपलावण्याक व्यत्यास दिनाची. अंतर्यामी जालें तसले अर्थ पळयनाची. परमात्माले अंतर्यामी म्हणलें रूपाक चिंतन करनाची. असा एक संदर्भार प्राचीन बर्रीक उपदेश केले तसले सर्व परोक्ष ज्ञान अस्पष्ट जावंगेन आसा. तद्निमित्तान अस्पष्ट म्हणजे देवाक प्रिय जावंगेन उरता जाल्यार सुद्दाची अप्रिय जाता कशी म्हणलें उद्देश्य. त्या संदर्भार प्राचीन बर्री राजान विशेष रितीन अध्यात्मान तो अभिप्राय घेवन प्रार्थना केले तेन्ना नारदान सांगिल्लें तसलें हें पुरंजलान कशे रितीन नानाविध देह तापत्रयाच्यान देह घेवन आपणाले मित्र जाले तसलो अविज्ञाताक परमात्मा जाले तसलो अर्थाचे विशेष रितीन कशे रितीन पळयाची. ताणें नवद्वार म्हूण सांगलें. नवद्वार म्हळ्यार तसलें पुरंजन पट्टण म्हूण सांगलें आमी पळयलें तावळे. जाल्यार पळया तें नवद्वार म्हळ्यार कसं न्हय कितले रितीन परमात्मो अर्थ गर्भित जावंगेन हे भागवतान तूं विशेष रितीन सांगल्या म्हूण पळयाची. नवद्वार म्हळ्यार दोन आमगेले दृश्टी, दोन कान, दोन नांकाचे रंध्र, एक बाय आमगेले तोंड, आनीक पांय म्हळ्यार उपस्था. हे दोन द्वार आमगेले एक वच्चे तसले म्हळ्यार मूत्र वच्चे तसले एक जागो, आनीक मल वच्चे तसले जागाक हे म्हणटाची. तद्निमित्तान नवद्वार हे मनुष्याले देहांत उरता.
हे पुरंजनी म्हणले तसले नाम कसं की म्हणारे ते स्त्री रूप म्हणारे केवल विषयासक्ती आशिल्ले तसले बुद्धी मात्र के आणि ते इंद्रिय म्हणले पुरंजनाले सख कोण की म्हणारे ते पुरंजनाले मित्र कोण की म्हणारे सर्व इंद्रिय के पळयाच एक इंद्रिय म्हणारे वृत्तीपराचे सुख मिळच कितरे इंद्रिय के पंचेंद्रिय ते पुरंजनाचे सख तद्निमित्तानं वृत्ती सखी म्हणारे ते नाम के आणि ते सर्प म्हणारे वायू के हे रितीनं विषयासक्ती घेऊन गेनो ते मनुष्य देहांतो आमका त्या विषयाचेरी अत्यंत सुख दुःख कसनिक दित की त्याची आम्ही अनुभव करून गेनो चंड वेग म्हणारे एक वर्ष दतके आणि चे सकाळनी आणि रात्री म्हणारे गंधर्व गंधर्विके आम्ही सांगले तावळे चंड वेग म्हणले तसलो एक दैत्यो नातर जाल्यार तो दैत्याचो नामाभिमान दिले तसलो गंधर्वो आयलो म्हणून कसन एक अर्थ दिल्या पळयाची भागवतान तो चंड वेग म्हणले हे एक वर्ष आणि ची सकाळी आणि रात्री म्हणच्याक गंधर्व आणि ची गंधर्वी हे कशे रितीनं मनशाले जीवनांत वर्ष दतकी कशे रितीनं सकाळी रात्री म्हणत तसले दिवस दतकी कशे रितीनं क्षीण दतकी कालकन्या म्हणारे आमगेले जीवनाचे यौवन आज आशिल्ले मनशाले जीवन फाल्यां आस की ना की गोतना कित्याक की मरे जीवन तशीचे कित्याक की मरे केन्ना खंयचे क्षणारी आमकां मृत्यू लाभत्व जाता म्हूण कोणाक गोतना के आशिल्ले तितले दिवस पुणेचे परमात्माले चरणामृत स्वीकार करका के ताजे कितें आमी परमात्माले प्रतिनित्य अभिषेक केले तसले तीर्थ स्वीकार केले रे सर्व मृत्यू रोगाच्यान आमी मुक्ती पावच्याक कारण तत्पर जाता के तद्निमित्तान ते यवन म्हळ्यार कसन की म्हळ्यार नाना रितीनं रोगग्रस्त आमी जावचे के आनी जी प्रज्वार म्हणल्यार तागेलो अन्न कोण की म्हळ्यार ज्वर बाधे के ताजे निमित्ताची मृत्यू आमकां येता के तद्निमित्तान नाना विधाच्यान 100 वर्ष सूख म्हळ्यार मनशाले 100 वर्ष पासून सूख भोगीत के कडे तागेले वृद्धाप्य के कसनय सूख भोगच्याक जायना के असल एक विषयासक्तीचेरी सात्विक राजसिक तामसिक कर्म करून घेनो आमी विशेष म्हणत असले फल पावच्याक स्वर्गाचे आणि नरकाचे पावच्याक कारणीभूत जाता के कशे रितीनं एक पोटा भूक लागील तसले एक श्वान आपणाले भूक मिटूच्या कितें परान्न भक्षणाक एक एक घरांत घालील तसले एक एक घास की वाटेर पडेल घास की कशी घावंक न्हू आपणाले एक भूक त्राशा मिटून घेत की ना बुकाचे एक निवृत्ती कशे रितीन करून घेत की तसले हे जीव सुद्दाचे हे जीवनांतू कर्मांतू सुख दुःख म्हणले तसले शीत खावच्याक प्रयत्न करत के तद्निमित्तान हे जिवाक संवसारांत येयले तसले मस्त रितीन दुःख आसून आसा कोणाकची दुःख नाशिल्लो संवसार केन्ना ना दुःख आसल्यारय सुख सुख आसल्यारय दुःख हे समभावनेन उरता तद्निमित्तान हे लोकाचे विशेष रितीन एक दुःखा भारुरो सुखा भारुरो हे कोणाक जीवनांत तो संसार दुःख परिहार करच्याक उपाय मेळत की म्हळ्यार ते केवल हाजीचे अनर्थाक नाजाल्यार कर्माक परिहार देवच्याक कारणीभूत जाता संसार सुगम रितीन वचका तर जाल्यार परमात्मा वयर भक्ती दवरका के ना तर जाल्यार जीवन म्हणलें हे संसारांत वैराग्य ज्ञान आमकां मेळना के परमात्माले चरणाचे भक्ती केल्यार आमकां विशेष रितीन संसारांत वैराग्य आनी परमात्मा निमित्त ज्ञानाचे प्रादुर्भाव जाता के तद्निमित्तान आमी परमात्मा वयर भक्ती करगा म्हणून न्हू प्रत्येक संदर्भार आमकां भागवतांत सांगिल्लें आसा तद्निमित्तान आमी भक्ती केल्या निमित्तान भगवंताले परमात्माले भक्त देवच्याक कार्यतत्पर जाता तसले हे परमात्माल्याचे स्वतः चरित्रेचे अमृत प्रवाह सदा चलत उरतके तद्निमित्तान आमी हे श्रवण नातर जाल्यार पुरंजनाले पुरंजनीले अविज्ञाताले काणी आयकल्या निमित्तान आमगेल्या जिवनाचे विशेष रितीन एक मोक्षप्रद जालें तसले उद्धार करच्याक कार्यतत्पर जीवन आसा हे पुरुशांतू विशेष रितीन कर्म करच्याक परमात्मा वयर विशयासक्ती जावका ना स्त्री विशयांत विशयासक्ती जायनाशिची अन्य मोह विशयासक्ती जायनाशिची आमगेले जीवनाचे उद्धार घडच्याक साध्य ना के तद्निमित्तान हे आमी केलेले तसले उपदेशामृत विशेष रितीन करून घेनो तद्निमित्तान परमात्माले साधनाशील देवच्याक आमी पावका के तदनंतर
मुखार सोनो रुद्रदेवालय सहवासानं क्षणसहवासानं कशा रीतीनं संसार रोग મળત असले परिहारक मेळच्याक कारणीभूत दत्के तसले रुद्रदेवालय अनुग्रह आमका सदाकाल जावका के मस्त रीतीन आम्ही सुख भोगच्याक कार्य तत्पर देवच्याक कार्यभूत दत्के असल निमित्तान आम्ही परमात्माले सेवना करका के तद्निमित्तानं आमका परमात्मा उद्धार करता म्हणले वृत्ती समस्त जीवनाक सांगील असा तद्निमित्तानं प्रचेतसो सर्व समुद्राच्यान वैरताचे सर्व वैरायल्यानंतर आमका पृथ्वींदू कसनेची दिरीसना सर्व हे अत्यंत दंडकारण्य भरून गेलेले असा आमका मुकावैल कसने सृष्टी कळला म्हणले अत्यंत कोपारुष्टानं ते आपल्याला योग्य सामर्थ्याच्यानं विशेष रीतीनं एक ज्वाला वार उत्पत्त करणो ते सर्व वृक्षाक भस्मीकृत करून घालताचे तद्निमित्तानं चंद्रदेव तांका सांगता आणि तुम्ही हे केले निमित्तानं कसनेची जायना हे पृथ्वीचे समतोलन तुम्ही हिंसी केलं असले भावना देतात तद्निमित्तानं तुम्ही वृक्षाचे संरक्षण करका म्हणून गेनो स्वतः चंद्र सांगता तद्निमित्तानं विश्वास दवर गेनो ब्रह्मदेवारे पुनरपी उडगास करून गेनो त्यांनी हे विशेष रीतीनं कसन एक भय आशिले नातर त्याला कसन एक त्यांनी हिंस केले ते सर्वही पुनरपी जाऊन गेनो तंगेले तपशक्तीनं प्राभाल्यानं करताचे तदनंतर ब्रह्मदेवालय उत्तराल निमित्तानं आपणाले चलिदल तसले मारीशिक विशेष रीतीनं त्यांनी प्रचेतसाले आद्यानिमित्त लग्न देताची तदनंतर ब्रह्मदेवालय चरडदल तसलो दक्षो रुद्रदेवालय पुनः पुनः अपराध कोर्गिनो चाक्षुष मन्वंतरदल्ले मन्वंतरांतू विशेष रीतीनं दक्षालय भगवंतालय प्रेरणेच्यानं प्रजासृष्टी करच्याक पुनरपी जाऊन गेनो प्रयत्नशील जाऊन गेनो करता तद्निमित्तानं राज्यभार करच्याक प्रारंभित करता तदनंतर परमात्मालय उपदेश अमृत दिल निमित्तानं विशेष रीतीनं संन्याश्रम घेवच्याक त्यांनी स्वीकार करताची तदनंतर जालाजी ऋषीले सिद्धीनं ते स्थळाक वचून पावताची थंय नारद मिळताची नारदा निमित्त रुद्रदेवालय उपदेशानिमित्त त्यांनी सर्व उपदेश आमकां कर का म्हणले विनंती निमित्त त्यांनी परमात्माले हरिसर्वोत्तम तत्वाचे विशेष रीतीनं उत्सुकतेनं ते वंशाचे ध्रुव राजाले आपणाले राज आशिल्लो तद्निमित्तान त्यांनी कसन एक उपदेश केलो तद्निमित्तान त्यांनी कशे रीतीनं आराधन करून गेलो शुंशुमारादी लोक प्राप्ती घेतिले ते सर्व आमकां उपदेश करून गेलो आमकां धन्य देता म्हणून सांगून हे मैत्रेयाक विदुर सांगून प्रिय राजाले व्रत हांगा प्रियव्रत राजाले काणी हांगा समाप्त देता हे निमित्तान विदुरू मैत्रेयाक विशेष रीतीन नमस्कार करून घेनो स्तोत्र करून घेनो अनुज्ञा घेवन स्वकीयांतूची आमगे लोकांक पळोवका म्हणले उद्देशान परतून आनी बस अस्तिनावतीक वता तद्निमित्तान विष्णू भक्तालय सर्व काणी आयकल निमित्तान आमकां आयुष्य धन कीर्ती मंगल सद्गती लाभदायक देता हे विशेष रीतीन आमी चौथे स्कंद हांगा समाप्त देता आमी कशे रीतीन चौथे स्कंदांत पळयलें तसले दक्षाले यज्ञ अहंकारानं ताण केलेलं तसले अनाचारानं परमात्माक रुद्रदेवाक तिरस्कृत भावनानं पळेल निमित्तानची तगेले शिरच्छेदन दिले की कशे रीतीनं तगेले अहंकाराचे मद दिले आम्ही पळयले ताजे निमित्तानं आम्ही कसनेची परमात्मा वैरूर रुद्रदेवा वैरी अहंकार भावना करनाशीची परमात्माक कशे रीतीनं चिंतन करका परमात्माल चिंतन केल्यार कसन एक आमकां प्राप्तत्व देता म्हणले दृष्टांत आम्ही पळयले आसा तद्निमित्तानं रुद्रदेवालय अनुग्रहा निमित्तानं जे तेगेले कशी उद्धार जाले आमी ते बी सर्व पळयले अहंकार दर्प कोप हे दक्षालय सहवासा निमित्त भृगु ऋषीले कशे रीतीनं एक भंग दिले पळयले कसले की मरे दक्षालय अहंकार दर्पाक आमी सहकार केल्या रे ना दक्षालय रुपार आशिल्ले तसले सर्व वृत्तांताचे सर्व मनुष्याक आमी तरेन सहकार केले रे इतरे लोकांक ताका कशे रीतीनं दक्षाक सहकार केले लोकांक तांगेले दर्पो कशे रीतीनं नाश दिले की तोची नासो दुर्जनालो संग केले तर जाल्यार आमकां सुद्दाची आपत्ती हे चूक ना म्हणले दृश्टांत आमकां हे दक्षाले काणींत मेळटा उत्तानपादाले सुरुचिले वंशांतू आईल तसले ध्रुवाले कसनीक कश्टर ताणें अनुभव घेतलो तद्निमित्तानं कशे रीतीन ताणें वनवास करून परमात्माने दिव्य सायुज्य दिलें तसले मोक्ष पदवी घेवच्याक कारणीभूत दिलो तसले एक ध्रुवाले वंश जो आमगेले जिवनांतू ते ज्ञानू आमगेले जिवनांतू येवका म्हणलें आमी चिंतन करता की विना बुद्धी विनाश आमगेले देवच्याक शक्यता दिवच्या ना की आमगेल बुद्धीचे सामर्थ्य स्थितिगती आमगेल हातांत उरका की अनेक मनशाक आमगेल बुद्धी तर दिल्यार कसनय प्रयोजन ना की
कसं नाही का श्रेयस साधन आणि प्रेयस साधना म्हणले दोन विध असके साधन आहे तो. श्रेयस साधना हे शाश्वत फल देतके आणि प्रेयस साधना म्हणले विषयो नश्वर फल म्हणजे तात्कालिक उत्तानपादानं सुनीतीनं सुरुचीनं दोन्ही लग्न दिलं तद्निमित्तानं सुनीतीनं श्रेयस साधन एक कशरीतीनं घेतलं की सुरुचीनं कशरीतीनं प्रेयस साधन घेतलंय म्हणले दृष्टांत आमका हे ध्रुवाले काणींत म्हणता. वास्तविक जावंगिनो सुरुचीक अल्पायुष्य दिलं तसलो उत्तम ताणे पळयलें जाल्यार सुनीतीनं दीर्घायुष्य दिलं तसलें सद्गुण संपन्न भरीत तसलें ध्रुवरायाक पळयलें. हाजे निमित्तान आमकां दोन्ही वाट कळता श्रेयस साधन प्रेयस साधनाचे अल्पकालो आनी चे शाश्वत सुख जावं खातर जाल्यार आमी ध्रुवानं आचरण केलें तसलें सुरुचीनं परमात्मागे आचरण केलं तसलें प्रेयस साधना घेण्यासीची सुनीतीनं आचरण केलं तसलें विशेष रितीनं श्रेयस साधना आमगेले जीवनांतू आम्ही अनुसंधान करून घेतल्या रे आम्ही परमात्माले उत्तम ज्ञान भक्ती वैरागी घेवच्याक तत्पर जावंक आसा म्हणलें आमकां सदवकाश दिसता. आपणाले आवसून अवमान केलें म्हणलें एक मनान धरनाशीची केवल भागवतादी पुराण श्रवण करच्याक अध्ययन करच्याक प्रोत्साह दिल तसलें चरडू सुदाची देल निमित्तानं कशे रितीन तिणें आनंद घेतील म्हणलें एक आमकां ध्रुवाल निमित्त कळटा. परमात्माले उद्धार करच्याक परमात्मा कशे रितीनची आमकां पावता म्हणलें दृश्टांतो दृढ विश्वासू आमी व्यक्ती वैरी परमात्मा वयर दवरल्यार मात्र आमकां कार्यसाधन देवच्याक मेळत के अशीचे केन्नाचे म्हालगड म्हणटाच देव चुटू बऱ्याकाचे म्हणून आमकां दिसता एक पंत मस्त रितीन आमी एक यशस्स साधन केलें तसलें जीव मानवांतू एक संदर्भार कालवशात कसकी एक दुर्घटना घडता. एक राज उरता राजालो मंत्री उरता मंत्रीलो एक स्वभाव की म्हळ्यार ताणें केन्ना म्हणच की म्हळ्यार परमात्मान कसकी एक तागेले निर्णयाक समंजस जावंक ताणें केलें म्हणून म्हणत के तो कसं नाही देव तागेले विशयांतू बरं जाल्यार बेचे ना परमात्मान कसकी एक लेखून दिले आपणेक वायट जाल्यार ना परमात्मान कसकी कितें दिलें वटेर तो परमात्माक सोडना के प्रत्येक विशयांत परमात्माक तो अनुसंधान करत गे ना देव चुटू बऱ्याकाची म्हणटा तो मंत्री अनुसंधान करत उरत के. एक संदर्भार अशें जाता की म्हळ्यार राजा मंत्रिमंडळांतू ताका एक फल खावपाचेची आकर्शीत जावंक न्हू थंय आशिल्लें फल आपणालें चाकून कट्ट करून खावच्याक प्रयत्नशील जाता. दुर्दष्टवशात राजाले एक बोट छिद्र जाता ते चाकून थंय आशिल्लो तसलो मंत्रीलो स्वभाव तागेले स्वाभावीक जिवनांतू ताणें परमात्माक भक्तीपरवश जावंक न्हू अनुसंधान केले निमित्त देव चुटू बरें एका म्हणले एक शब्द राजाल मुखार सांगलो ताणें. राजा म्हळ्यार मानधातू अत्यंत अर्थगर्भित स्थानार आशिल्लो तसलो मनुष्य केवल क्षुल्लक अत्यंत सकलच्या स्वभावार आशिल्लो मंत्री राजाक देव चुटू बरें एका म्हळ्यार आपणाले वेदना तुका जाल्यार मात्र कळटा आपणाले हांगा बोट एक चाकू निमित्तानं फल कट करच्या संदर्भार छिद्र दिल्लें आसा असल एक वेदनाच्या संदर्भार तूं देव चुटू बरें एका म्हणत तुवें कसं न्ही तूं असहनीय जावंक उलयता आसा आपणाक तुवें तुच्छीकृत भावनेन निंद करता म्हणून सांगून राजो ताका कारागृहवासाक कठीण कारागृहवास दिवका म्हणलें मनोभावनेन कोपा रुक्त जावंक ताका बंदिकाने घालता. तेन्ना सुद्दां तो तेची उद्धार करता कसं की म्हळ्यार कसकी एक दैव संकल्पा प्रमाणेची देवची उठूची बरें एकाची म्हणून पुनः उद्गार काडत के राजाक दिसता के हाका कसकीचे दोन सुत्त कमी दिले नातर तर हागे बुद्धी भ्रंश दिल्ले आसा परमात्माक प्रतिनित्य प्रतिक्षणाक अनुक्षणाक हो अनुसंधान करून न्हू देव चुटू बरें एकाची म्हणून गेल्ले चिंतन करता म्हणले नंतर हागेल कसं एक मूड हो म्हणून न्हू एक राज सुद्दाचे तासार भावनेन हाका बाजून काडून दवरत के. थोडे दिवसानंतर राजाक विशयासक्ती जावंक न्हू मृगईक वचका म्हणून दिसता. क्षत्रिय धर्मा प्रमाणे मृगईक वता. मृगईक गेलील संदर्भारी दुर्दष्टवशात थंचे एक लोकान हाका अपहरण करताची आनी चे तांगेले देवता अनुसार हाका बली दिवच्याक व्हरताच. हो सांगता आपूण हे गांवचो राजा आपूण राजा तांकां गोतना कित्याक म्हळ्यार तांकां संस्कार ना. राजाले वेशभूषण कशी उरता राजा मृगई गेल्या म्हळ्यार आभरण आभूषण घांगेन वतवे ना राजा स्वाभाविक जावंक न्हू एक मृगईक वच गेल्यार कसं एक सन्नद्ध वस्त्र घांगेन वता.
युद्धा वच जाल्यार रे रणरंगाचो वेशभूष घांगेन वता, राज्याचे आळवीकर केल्यार रे पोशाख घांगेन वच वेगळो. साधा मृगई गेल्या कसल्याक आभरण आभूषण कसल्याक आपणाले बाणू बिल्लो असा पुरो म्हणले विशयासक्ती जावंगेन वता. एक घोड्यार वता उरतो थंचे एक रानटी लोकांना थंचे एक काडू लोकांना हाका धोर घेनो बंदीखाने घालताची आनीची तांगेले एक भक्ती परवश देल तसले तांगेले एक तामसीक देवाक एक बली प्रेरणा लागून हे एक आपण एक बली मेल्ले आसा. आनी हे बली आमी क्षत्रिय बली चडोवचे म्हणले एक शूद्र वृत्ती आचरणे निमित्त तांणी प्रारंभ करताची आनी राजाक बली दिवच्याक व्हरताची. बलीचे सन्नद्ध करून बलिपिटेरी न्हिदेताची. 2 सेकंडा भितर तेगेले शिरच्छेदन जाता. त्या संदर्भार थंय आशिल्लो तसलो मुख्यस्थ कसं म्हणटा की म्हळ्यार हे बली दिवच्याक योग्य न्हय. कित्याक की म्हळ्यार बलीचे एक शास्त्र सांगता की म्हळ्यार बली दिवच्याक ना वध दिवच्याक हाडचे तसले वस्तू योग्य जाल्ले उरका कसनय तेगेले अवयव छिद्र जाल्ले उरच्या ना. तद्निमित्तान हे बलीक योग्य न्हय म्हणले विचारो सविस्तार ताणें सांगताचे. आनीची त्या दिसाच्यो पुजा विभागू अर्दारी राबयताची आनी ते मनशाक निर्लिप्त भावनेन परतून सोडून दिता ती. आनी राजा आपणाले आस्थानाक भयग्रस्त जावंक गेनो विशेष रितीन कोपारुश्ट जावंक गेनो भयभीत जावंक गेनो परतून येता. आनी सविस्तार वृत्तांत खंय येवन सांगता की म्हळ्यार बंदीखानेक वता. आपणाले आस्थानाचे बंदीखानेक वचूंक गेनो मंत्रीक सांगता तुवें त्या दिसाक उद्गार केलो तसलो देवचुटू बरेक म्हणले एक शब्दा निमित्त परमात्माले प्रतिनित्य कार्याक तुवें अनुसंधान करून गेनो कसन एक संदर्भार तुवें उल्लेख केल्ले आसा. तद्निमित्तान आजी आपणाले प्राण वांचले हें तुगेल निमित्त म्हूण सांगता. तेन्ना तो सांगता की म्हळ्यार मंत्री देवचुटू बरेकाची म्हणटा की आनी बस हाका हाचका की ताका सवका की म्हूण कळना. तूं आत्तां न्ही कसले देवचुटू बरेक म्हणटा की म्हळ्यार कित्याक की मागीर तुगेल बशी तरेन हांव तरेन त्या दिसा गेलेली आशिल्ली तर जाल्यार ना तूं म्हाका तरेन बंदीखानेक घालनाशी उरिल्ली तर जाल्यार तुगेल बशी मृगईक म्हाका घेवन वतशील तूं मृगईक हांव घेवन गेले तर जाल्यार तुगेले हाता बोट कापयले तुका बली घेवचे देना म्हणले नंतर बली कोणा दिवची पडली म्हाका नव्हे. तद्निमित्तान हांव वांचलें नव्हे. हाका पळय परमात्माले कारुण्य कशी म्हूण गेनो मंत्रीन भक्त परावश जावंक गेनो एक देवाले खेळो देवाले माया कशी उरता. आनी आमी कसले देवचुटू बरेकची म्हूण सांगिल्ले उद्देश तुका आजी सांगले हांवें. तद्निमित्तान हांव तुगेले तरेन बोट कापिल्ले तेन्ना संदर्भार तुका सांगिल्लें उत्तर तुका फाल्स दिशिल्ले निमित्तान तुवें म्हाका बंदीखाने घालें. त्या संदर्भार सुद्दां आपणें परमात्माक अनुसंधान केलो. तद्निमित्तान परमात्माले अनुसंधान केले निमित्तान मुखार देवचे तसले आपत्ता निमित्तान आपूण तुगेले बंदीखाने तूं स्वरक्षणे रे विशेष रितीन आपणाल्या जिवाक रक्षण घेवन उरच्याक तुगेल निमित्तान परमात्मान आपणें करेशिल्लें. त्याची तरेन आपूण त्या दिसाक तुगेले बोट राजाले कापिले सम तरेन न्हय हें म्हणून तुका आपूण तुका एक तुश्टीकरण करचें कितें एक संदर्भानुसार तुका आपूण सांगिल्लें आसल्यार सुद्दांची आपणाले आज जीव हत देत आशिल्लो. तद्निमित्तान परमात्माले प्रतिनित्य आमी केलेले अनुसंधाने निमित्तानची आमकां परमात्मो रक्षण करता म्हणलें हेचीच एक राजाले आनीची मंत्रीले काणीची हाका साक्षीभूत जावन आसा. तद्निमित्तान कसन एक दत्ता तें परमात्मालेची अनुग्रह म्हणून आमी लेखक मस्त रितीन आमी एक इम्पॉर्टंट कामां खंय तरी भायर सरतात. कसकी एक रितीन एक फोन येता ना तर जाल्यार कसकी एक एक्सिडेंट जाता ना जाल्यार कसकी एक कालवशात कसन एक दुर्घटना घडता तेन्ना आमी कसं करता की मरे आजी जावंक आशिल्लें हें आजी जावंक आशिल्लें कसल्याक आजी जालें कसल्याक की म्हळ्यार मुखार देवचें तसलें अवघडाक परमात्मान आजी ताका विरम करून दवरलेलें आसा. तद्निमित्तान आमी परमात्माले कृथ स्मरण करूं गे ना तर जाल्यार आमगेले हीन कुलांत आमी जन्मा येता गे. कित्याक मागीर तागेलें स्मरण करना तर जाल्यार आनी कोणालें स्मरण करका आमी तशें दुखूनच आमी तागेलें स्मरण करका गे. तागेलें स्मरण केल्यार सर्व विपत्तो आमकां परिहार देवच्याक कारणीभूत जात गे. तसल ते परमात्मालें ऋण आमी सदां तिरसिल्या सुद्दां पावना गे. तशी ताका नतमस्तक जावंक न्हू शतवर्ष पसून तागेले चरणकमलाचे भक्त जावंक आमी आश्रित जावंक उरका गे. असले परमात्मा आमगेले कितें तरी मस्त रितीन एक संदर्भानुसार आमकां अनुग्रह करता म्हणलें संदर्भ आमकां दिसता. तद्निमित्तान धर्माक कशे रितीन वेनान
आपणाले अहंकारानं ब्राह्मणाक हुंकाराच्या निंद केली की तांगेले तपशक्तीन तो विशेष रितीनं निंद केली की कसनीचे एक परिहार ना म्हणले एक स्थान सांगले की पळयाचे वेदान सांगले की ब्राह्मण म्हळे कशी ब्राह्मणा कसनीची पवर असवाय ना कसन एक शक्ती असवाय ते दाखवच्या जाय का कित्याक की म्हणारे करंट प्रवाह देता सांगून घेणं वायरान तो आम्ही पळवीत के ते वायरान तशी करंट आमकां पुढच्या देतवाय तशीच आम्ही ब्राह्मणाला तशील तसले तपशक्ती पळोवच्या जायना की ते केवल करंटान तो वायरान तशील तसले करंट कशी प्रवाह देत की तशी ब्राह्मणान तो नित्यही ताण करचे तसले जपानुष्ठान ताण करत तसले परमात्माले अनुसंधानाच पूजुरो ताण करचे तसले तेगेले संप्रप्ती कितेरो ताण घेतील तसले दानाक प्रायश्चित रूपारे करचे तसले परमात्माले जपतप आचरणेवरो तांतो ते ब्राह्मणाले ब्राह्मणत्व ब्राह्मणाले शक्ती तांतू दिसतके तस निमित्तानं आम्ही कोणालेच एक प्राण हिंस करच्या नागे तद्निमित्तानं कोणाले तपशक्तीचे प्रभाव आम्ही तारतम्याप्रमाणे करच्या नागे तद्निमित्तानं ब्राह्मणाल निमित्तानचे आमगेलो साक्षात्कारो घडता म्हणले दृष्टांत आमकां वेनाल निमित्त दृष्टांत देता तद्निमित्तानं आम्ही परमात्माले अंतर्यामी देल तसले परमात्माले अत्यंत चरणकमल आश्रित देल तसले ब्राह्मणाक विशेषतेनं गौरव दिवंगिनो तांगेल निमित्तानाची यज्ञ अनुष्ठानादी कोरंगिनो आम्ही कृतार्थ देवच्याक कारणीभूत जावका की असले दृष्टांतो वेनाल निमित्त मिळता पृथ्वीराजो विशेष रितीनं स्तोत्रपाठको कशा रितीनं आपणाले स्तोत्र करच्याक त्यांनी कार्यतत्पर दिले त्यांना तुम्ही आपणाले स्तोत्र करनाकाची आम्ही कसं म्हणता की म्हणारे पहिले राजाले आश्रमांतो आश्रय कालांतो एक होगळो भट्टरो म्हणून तशील की म्हणारे तांगेले कर्तव्य ताण केलेली तसले निष्ठेक एक विशेष रितीनं तक्का सत्कार करच्याक ना विशेष रितीन तागेले वचनाचे पुनरपी वचन कोरंगिनो तक्का गर्व करच्या गौरव करच्या कुर्त शिल्के जाल्यार तो सांगता की पृथ्वीराजो आपणाला तुम्ही स्तोत्र करनाकाचे तुम्ही मिगेले स्तोत्र केल्यार रे मिगेले पुण्य कमी देता तद्निमित्तान आम्ही कोणाला स्तोत्र करका की मरे साक्षात परमात्माला स्तोत्र करका की व्यक्तिगत जावंगेन आम्ही अहंकार भावनेनं व्यक्तिगत आम्ही आमगेले शिफारसी करून घेवच्या ना की केवल शिफारस कोणाला करून घेवका की मरे आमकां जन्मा दितले आमकां जन्मा दिल तसले आवसू बापसूल करता की ना आमकां जन्मा दिल तसले तांकां जन्मा दिल तसले तांगेले आवसू बापसूले ना जाल्यार आमगेले जन्मा येल तसले मूल पुरुषाले ना तर जाल्यार रे परमात्माल करता की कित्याक मरे परमात्माल निमित्ताचे हे सृष्टी चक्र चलत आसा निमित्त आम्ही परमात्माले स्तोत्र करका म्हणले दृष्टांत आमकां दिसता कशे रितीनं प्राचीन बरेन तांणी कामी कर्म केल्या निमित्तानं नारद येवन तांकां विशेष रितीन अनुग्रहीत करून घेनो तुम्ही शुद्ध देल तसले विष्णू कर्म विष्णू प्रिती लागून कशे रितीन कर्म करका म्हणून सांगिल्लें दृष्टांत मेळटा ना तर जाल्यार रे निष्काम कर्म केल्या रे रावण कुंभकर्णाक देल तसले विभीषणान केले तसले तप आचरण निमित्त कशे रितीन दिले रावण कुंभकर्णाक अवध्य जावंगेन तांणी कशे रितीन उद्देशानं परमात्मालागे वर विचारले तद्निमित्तानं तांकां धर्माचे आसक्ती कमी जावंक गेनो अधर्माचरण केले निमित्तान तांगेले मृत्यू कशे दिले विभीषणानं विशेष रितीन ताणें धर्माचरणाचे रे श्रद्धेनं भक्तीनं आचरण दवरले निमित्तानं कशे रितीनं विभीषणाक योग्य दिले तसले दोनाकच कोणाकच मेळनाशिल्लें म्हळ्यार रावण कुंभकर्ण दोना लोकांकचे मेळनाशिल्लें तसले अवध्यत्व विभीषणाक मेळिल्ले निमित्तानाचे आज विभीषणो चिरंजीवी दिल्ले उल्लेख आमकां मेळटा अश्वत्थामो बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः म्हणले उल्लेख आमकां मेळटा तशें देखून रावणान कुंभकर्णान केले तसले काम्य कर्म विभीषणान केले तसले निष्काम कर्म प्रस्तुत आमी विशेष उद्देशान करका तद्निमित्तान आमगेले जिवनाचे साक्षात्कारो घेवच्याक मेळटा हे निष्काम कर्म केले निमित्तान आमकां तत्वज्ञानाचे प्रसार देता तद्निमित्तान कीर्ती देता कीर्ती दिले निमित्तान भक्ती ज्ञान वैराग्य मुक्ती हे परमात्माले अनुग्रहा निमित्त आमकां मेळटा तद्निमित्तान हे नश्वर दिले तसले निषिद्ध फल मेळचे कितें आमी करता तसले काम कसनीच एक धर्माचरण तेना ताजे कितें निष्काम कर्म म्हणून घेवची ताका अर्थ आसा ताजे निमित्तान विभीषणान भगवत भक्ती लागून धर्माचरण कशे रितीन केलें ते धर्माचरण आमी करका लास्ट सांगचे की मरे पुरंजनान आपणाले पुरंजनीले वैरी स्मरण करून घेनो कशे रितीन देहत्यान त्याग केले निमित्तान पुनरपी जावंक घेनो स्त्री देह ताका धारण करता तसले प्रसंग आयले तद्निमित्तान अंत्यकालारे आमी कसन एक जिवाचे ना जीवनाचे व्यक्तीचे ना परमात्माला कसन उडगास करता की त्याची लोक आमकां मेळच्याक मेळटा म्हणले उद्देश्य हे पुरंजनाल काणींत मेळटा ताजे कितें मध्वाचार्यान विशेष रितीन सांगलें अंतकाले विशेषतः चिंतयेत अनंत म्हणून सांगिल्लें आसा
चिंतत सतत चिंतन आम्ही परमात्माले दिव्य चरणामृताचे उडगास कर काके तद्निमित्तानं आमका योग्य देल तसले एक जन्मो मेळच्याक साक्षात्कारो घडता हज निमित्तानं आम्ही जीवन आणतो विशेष रीतीनं अंत्यकालार्पणेचे परमात्मालो आस्थान करू का खंडित कालवशात प्रसंगवशात अंत्यकालार्पणेचे हरिले नामस्मरण कर का तद्निमित्तानं आमगेले जीवनाचे प्रादुर्भाव जीवनाचे घडच्याक साक्षात्कार घडच्याक प्राप्तत्व देता तद्निमित्तानं हे जीवनाचे उद्धार दिल्ली का परमात्माले सतत चिंतन कोरगिनो आम्ही परमात्माले साक्षात्कार घेवच्या प्रयत्न करया म्हणून सांगून आयचे चतुर्थ स्कंदचे समाप्ती परमात्माले चरणकमलांतू विशेष रीतीनं अर्पण करून घेनो आमगेल्यांत आशिल्ले सर्व ही ज्ञानांत आशिल्ले तसले कल्मशो परमात्मो निग्रहीत करून घेनो विशेष रीतीनं सदा चित्त सदा काल पसून घेनो परमात्माले चरणकमलांतू भक्ती दवरत तसले सौभाग्य आमकां सर्वांक परमात्मो अनुग्रहीत करो तद्निमित्तान आमकां ज्ञान वैराग्य प्राप्ती देवनो परमात्माले चिंतन करता असले विशेष भक्ती भावो आमगेले जीवनांतू सदृशमय देवन घडो फाल्या दिसाक 25 स्कंद्याचे विशेष रितीनं पळोवया तद्निमित्तानं आयचे विशेष रितीनं हे ज्ञानयज्ञ कार्याचे समाप्ती हांगा करता खंयचे रितीनं परमात्मानं मार्कंडेय ऋषीक सांगिल्लें आसलें एक तागेले मरणकाला निमित्तानुरो कसन एक मृत्यू भय निवारण करच्याक सांगिल्लें तसले स्तोत्र आयकून आमगेले जीवनांत घडचे तसले अपमृत्यू बाधा उरो ना दुर्मृत्यू बाधा उरो ना कसनेक रोग रुजिनादी बाधा सर्व ही दुरीकृत करून घेवच्याक परमात्माले चिंतन करून घेनो आमगेले जीवनाचे उद्धार करून घेवया नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोस्मि ऋषिकेशं किं मे मृत्यु करिष्यति गोविन्दं पुण्डरीकाक्षम् अनन्तम् अजमव्ययं केशवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यति वासुदेवं जगद्योनिं भानुवर्णमतीन्द्रियं दामोदरं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यति शङ्खचक्रधरं देवं छन्नरूपिणमव्ययम् अधोक्षजं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यति वराहं वामनं विष्णुं नारसिंहं जनार्दनं माधवं च प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यति पुरुषं पुष्करं पुण्यं क्षेमबीजं जगत्पतिं लोकनाथं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यति भूतात्मानं महात्मानं जगद्योनिमयोनिजं विश्वरूपं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यति सहस्रशिरसं देवं व्यक्ताव्यक्तसनातनं महायोगं प्रपन्नोऽस्मि किं मे मृत्यु करिष्यति हे सर्व आम्ही पठण श्रवण केले निमित्तानं आमकां परमात्म दीर्घकालपर्यंत तगेले चरणकमलाचे भक्ती करतसले आरोग्य प्राप्ती करून घेनो आमगेले सकल मनोरथ सिद्धी करून घेनो आयचे भागवत कथाचे परमात्माले विशेष रितीनं चरणकमलांतू अर्पण करून आम्ही श्रवण केले निमित्तानं आमकां सर्वांकची सुख समृद्धी परमात्म दीर्घकाल पासून आमगेले कुटुंबाक विशेष रितीनं घडोवो म्हणून सांगून परमात्मा लागी अर्पण करताची आयचे ज्ञानयज्ञ कार्याचे हांगा कृष्णार्पण करता तसं श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे